बॉर्डर क्रॉसिंग करताना चॅलेंजेस होते. इराणमध्ये आणखी एक प्रॉब्लेम झाला होता, माझं वॉलेट हरवलं. सगळ्यात जास्त हॅरेसमेंट माझी इराणच्या एअरपोर्टला झाली होती. बाईक हे सर्व तरुणांचं एक स्वप्न असतं. त्यावेळी मी हिमालयन चूज केले होते. कम्फर्टेबल राईड आहे, ॲडव्हेंचर आहे आणि याचं ग्रॅव्हिटी खूप मस्त आहे, कारण आपण जर किती लोड केली तर बॅलन्स राहतो, वोगल नाही होत पुढचं. यासाठी मी त्या राईडसाठी घेतली होती बाईक. My guest today is somebody who's climbed 150 plus forts and Himalayan mountain peaks. He is a certified mountaineer. He's traversed all of the Himalayan high passes from Arunachal Pradesh to Kashmir. He's traveled 29 states on a bike in India, ridden across 32 countries including Thailand, Vietnam, Cambodia, Nepal, Bhutan. He's the first Indian to ride Mumbai-London Mumbai solo return. That's honestly been my dream ride, and he's already done it. He's been in two continents. He's been in 2 continents, 27 countries, 29,000 kilometers over 136 days. All of this solo. He's celebrated and talked about across almost all media houses and newspapers. He's entered the Harvard Book of World Records and America Book of World Records, and I'm really getting exhausted introducing him. Let's hear it from the man himself. Yogesh Alekari, welcome to my podcast. खूप छान वाटलं. आपली खूप आधीपासूनची मीटिंग पेंडिंग होती आणि आय एम रिली हॅपी की ही आपली मीटिंग आणि पॉडकास्ट दोन्ही एकत्र होतोय. सो वेलकम टू द शो. थँक्यू व्हेरी मच. मलाही तुम्हाला भेटायचं होतं खूप दिवसापासून, कारण सिन्स लास्ट 6 months or 7 months ट्राईंग टू मीट, बट आज लकीली मी पुण्यामध्ये आहे आणि तुम्हालाही वेळ होता. करेक्ट. त्यामुळे ते आपलं पॉडकास्ट आणि मीटिंग ही झालेली आहे. मलाही खूप छान वाटतंय भेटून आणि तुमचा पॉडकास्ट अटेंड करून. मला ॲक्च्युली कोणतरी रेफर केलं होतं की अरे ह्या माणसाची फीड बघ, ह्या माणसाचं इंस्टाग्राम स्टोरीज बघ, हा एक्झॅक्टली जे करतोय ते तुला करायचं आहे. सो आय फाउंड यू ऑन इंस्टाग्राम, आणि जे काय मी बघितलं ना, आय वॉज कम्प्लिटली ब्लोन अवे. आय वॉज एक्स्ट्रीमली जेलस ॲट द सेम टाइम. मी खूप अवॉइड पण करायचो, जेन्युअनली सांगतोय, खूप अवॉइड करायचो की बघायचीच नाही मला ही रील, मला बघायचीच नाही ही स्टोरी, बिकॉज एव्हरी टाइम असं यू आर डुईंग समथिंग, ती एक्झॅक्ट गोष्ट मला कुठेतरी करायची होती. आणि आय ऑलवेज हॅव दिस फिलिंग की बायकिंग, मोटरसायकलिंग मी खूप लेट इन लाईफ सुरू केलं. सो फ्रॉम द हेल्थ पॉईंट ऑफ व्ह्यू, म्हणजे आय एम हेल्दी, आय एम ग्रेट, आय एम फिट. फ्रॉम द हेल्थ पॉईंट ऑफ व्ह्यू आणि फ्रॉम द एज पॉईंट ऑफ व्ह्यू असं मला वाटलं की मी खूप उशिरा सुरू केलं आहे, आता खूप कमी वेळ आहे. पण आय थिंक युअर स्टोरीज हॅव बीन कम्प्लिटली इन्स्पिरेशनल, युअर ट्रॅव्हल्स हॅव बीन कम्प्लिटली इन्स्पिरेशनल. सो मला फक्त एक अशी क्युरिओसिटी आहे की हे सगळं सुरू कसं झालं, म्हणजे माउंटेनिअरिंग झालं, त्याच्यानंतर एवढे पीक्स क्लाइंब केले, म्हणजे वन फाईन डे सडनली मोटरसायकलवरती बसून मला हे सगळं करायचं आहे, हा थॉट कुठून आला? ॲक्च्युली हे सर्व ॲडव्हेंचरमध्ये अंडर येतं. आपलं अंडर ॲडव्हेंचर आपण हे सर्व कव्हर करतो. तर ह्याच्यामधला आपल्याला जो हवा असेल तर तो एक पॉईंट आहे, तो ॲडव्हेंचर. तर त्यामध्ये मला नेचर लवर आहे मी बाय डिफॉल्ट, त्यामुळे माउंटन्स, ट्रेकिंग हे करत असताना तिथंपर्यंत पोहोचण्यासाठी मोटरसायकलची गरज असते. मला एखादा ट्रेक करायचा आहे, एखादा फोर्ट क्लाइंब करायचं आहे, तर मला तिथं पोहोचायचं आहे. मोटरसायकल हे कन्व्हिनियंट वे होतं. तिथून ही जर्नी स्टार्ट झाली आणि इथून आपण फोर्टपर्यंत जातो, नंतर तो ट्रेक क्लाइंब करतो, काय व्ह्यू पॉईंट्स बघतो आणि रिटर्न येतो. पण हे कम्पेअर केलं तर याच्यामध्ये मला जास्त फन वाटला तिथंपर्यंत डेस्टिनेशनला पोहोचण्यासाठी. आणि तो पोहोचत असताना जी बाईक आहे ती मला 360 डिग्री व्ह्यू ऑफर करते. ते 6-7 hours असतील आणि आपलं जे काही डेस्टिनेशन असेल ते जस्ट 30-40 minutes आपण त्या पॉईंटला उभे असेल. तर कम्पॅरेटिव्हली मला ही जर्नी एन्जॉय करायची होती. मग हे हळूहळू ट्रेक वगैरे होते, क्लाइम्स होते, पण सायमल्टेनियसली मी बाईक राईडमध्ये जरा जास्त करायला लागलो. एकदा म्हणजे माझं असं होतं की मी बाईक घेऊन जर कुठे गेलो भारतात तर 4, 5, 6, 7 असे स्टेट्स कव्हर करणे, 30 days 40 days असं कव्हर करून कम्प्लीट फुलफिल होऊन रिटर्न येणे. नंतर 6-7 months वर्क, अर्न, हार्ड स्टडी हे सर्व करणे आणि अगेन रिपीट. तर हे माझं रुटीन बाईकचं थोडं एनहान्स होत गेलं. वंडरफुल. पण बाईक्सची आवड आधीपासून होती का एक असा दिवशी ठरवलं की नाही आता हे मला पुढचं जे करायचं आहे त्याच्यासाठी मला एक व्हेकल लागणार आहे, सो आता आपण बाईकिंग ट्राय करू का? बाईक आता कसं आहे, बाईक हे सर्व तरुणांचं एक स्वप्न असतंच की कॉलेज असेल किंवा अगदी मी स्कूल लाईफ असताना माझी शाळेत जात असताना चालत जर एखाद्या कोणीतरी लिफ्ट दिली तर तो जो आनंद होता तो खूप तिथून म्हणजे बाईकची आवड. नंतर कॉलेजला जाताना आपल्याला एक बाईक असावी हे एक स्वप्न असतं, तिथून आपण एक स्वतःची बाईक घेतो. त्यामुळे बाईक ही आयुष्यामध्ये खूप लवकर आलेली आहे. असं नाही की या स्टेजला मला आता बाईकवरती बसायचं आहे, तर हे हळूहळू डेव्हलप होत गेलेली स्किल आहे आणि त्यामुळे मी खूप कम्फर्टेबल झालो बाईकसाठी की हे सडनली आलेलं नाही आयुष्यामध्ये. तर आणि भारतामध्ये फिरत असताना मला बाईक खूपच कन्व्हिनियंट वाटली, कारण मित्र असतील कोणी किंवा एकटा असेल तर मला जो व्ह्यू हवा आहे, मला
कसं असतं की माझं ट्रॅव्हल पद्धत अशी आहे की कोणी पण यावं माझ्याशी गप्पा मारावं, मी त्यांच्याशी इंटरॅक्ट व्हावं. तरी 4-व्हीलरमध्ये बसमध्ये शक्य नाही होत आहे. आपण डिपेंडंट असतो कोणाकडे तरी, किंवा आपण आपलंच एक कोश घेऊन ट्रॅव्हल करत असतो 4-व्हीलरमध्ये. आपल्याला झोपायची त्यामध्ये मुभा असते, त्यामुळे कोण आपला मित्र राईड करतो, तो ड्राईव्ह करतो, आपण झोपू शकतो. पण बाईकवरती असं आहे की आपल्याला झोपण्याची काही चान्सेस नाही आहेत. आपण सकाळी अर्ली मॉर्निंग पासून आपलं एक्सप्लोरेशन स्टार्ट होतं, आपण जे काही बघतोय ते बघत असतो ते टिल द एंड ऑफ द डे. तर हा मला फील हवा होता. मग हे मला जे हवं आहे ते मला बाईक देत होती, ते थोडं डेव्हलप होत गेलं. पण ह्या सगळ्यासाठी त्याच पॉईंट ऑफ व्ह्यूनी ह्या सगळ्या गोष्टी करता याव्या म्हणून सोलो राईड करणं पण तेवढंच गरजेचं असतं. बिकॉज ग्रुपमध्ये किंवा अजून कोणी बरोबर असेल तर थोडं एक रिस्ट्रिक्शन येतं. म्हणजे इज दॅट वाय युअर रायडिंग सोलो, की मला काय हवंय ते मला करायचंय, माझ्या पेसने करायचंय, म्हणून मला बरोबर कोण नकोय? राईट. तर ह्याच्यामध्ये माझे 2 कन्सेप्ट आहेत ॲक्च्युली. ट्रॅव्हल आपल्याला फ्लेक्झिबल बनवतं. आपल्याला वेगवेगळ्या लोकांची कल्चर जसं आपण ॲक्वायर करतो तसं आपल्या मित्रांचंही कल्चर आपल्याला ॲक्वायर करावं लागतं. तर काही राईड्स असतील त्या पर्टिक्युलर मी मित्रांसोबत आणि सिलेक्टेड मित्रांसोबत एन्जॉय करतो. कारण आपल्याला हवं आहे की आपण डेस्टिनेशन काय आहेत, त्या जॉनरचे मित्र आहेत का आपले, तो ग्रुप तसा आहे का. तर त्यावेळी मी ग्रुपसोबत एन्जॉय करतो नक्कीच. पण काही ठिकाणं अशी असतात की तिथं मला माहीत असतं की हे खूप एक्स्ट्रीम ॲडव्हेंचर आहे, इथं जर आपले हे 4 मित्र आले तर ह्यांना हे जमणार नाही आहे, हे मध्ये आपलं फ्लो कट करू शकतील. तर त्यावेळी मी प्रिफर करतो की सोलो जाणे, जे काही चॅलेंजेस असतील ते स्वतः फेस करणे. कारण स्वतःची प्रिपरेशन माझी आहे त्याची. असं मला वाटतं की हे जे चॅलेंजेस मला माहिती आहेत तर याचे टॅकल करण्याची टेक्निक मला माहिती आहेत. माझ्या मित्राला सोबत घेतलं तर त्याचं जे मोटिवेशन आहे, मी ज्याला स्टोरी सांगेल, त्याला फन वाटेल, मजा येईल, हे जास्त दिवस टिकणारं नाही आहे, हे आतून येणारं नाही आहे. त्यामुळे मी अशा वेळी सोलो करतो. मग हा मुंबई टू लंडन करण्याचा उद्देश हाच होता की या राईडमध्ये मला फ्रीडम हवं आहे. माझं भारताशी कॉन्टॅक्ट मी आधीच ठरवलं होतं की खूप कमी असेल अतिशय गरजेसाठी. मी मित्रांनी सांगितलं होतं की मला फोन करून डिस्टर्ब करू नका, इथल्या काही गोष्टी सांगू नका, मला ह्यातून पूर्ण आउट ऑफ द झोन जायचं आहे. जर आपला मित्र सोबत असेल तर रोज तेच आहे, जे आपलं इथलं डिस्कशन आहे, जे एकमेकांचं कॉन्व्हर्सेशन आहे, मला ते नको होतं. करेक्ट. मला जे हवं आहे त्यानुसार फ्लेक्झिबल होत गेलो. त्यात मला सोलो जास्त प्रेफर केलं मी. पण जेव्हा प्लॅन केलं तेव्हा असे कुठले मित्र होते रेडारवरती की हां आपण ह्या दोघांना विचारू किंवा ह्याला विचारू, किंवा असे काही अतिउत्साही मित्र असतात जे फक्त बोलण्यापुरते बोलतात की हां मी पण येतो, नंतर ते त्यांचं कुठे काय दिसत पण नाहीत ते? हो, तसे सर्वांचे तसे मित्र असतात, माझेही तसे मित्र आहेत. पण त्यापैकी काही 2-3 मित्र होते, यांना मी विचारलं की असा आपला प्लॅन आहे, जर तुम्ही जॉईन होत असेल तर नक्कीच विचार करू आपण या गोष्टीबद्दल. कारण मला तुमच्या ते पोटेन्शियल दिसतंय की जे मला हवं आहे ते सेम तुम्हालाही हवं आहे, किंवा तुम्ही त्यामध्ये मला साथ देऊ शकता. तुमच्या काय त्यामध्ये ॲडिशनल ॲडव्हेंचर असतील तर मी नक्कीच साथ देऊ शकतो. तर असं हे होतं. तर त्यामध्ये ज्या पॉसिबल मित्र होते त्यांना पॉसिबल नाही झालं. मग त्यावेळी ठरवलं की याच्या व्यतिरिक्त मला कोणी नको आहे. काही मित्र असे बोलले की ठीक आहे, मी हाफ ऑफ द फंडिंग मी करेल, कारण ॲक्च्युली मेजर कन्सर्न होता फंडिंगचा. तर मग काही मित्रांनी ऑफर केलं की ठीक आहे मला घेऊन चल, मी तुझ्या हे करेल. तर म्हटलं नको आहे, कारण तो जो आहे म्हणजे काहीतरी मला रिटर्न असेल त्यामधून, तो फंडिंग करेल, पण चॅलेंजेस जे वाढतील ते मला नको होते. त्यासाठी कम्प्लिटली मला हे होतं की मला सोलोच करायचं आहे याच्यामध्ये. जे ऑलमोस्ट राईड स्टार्ट करण्याच्या 1 वर्ष आधीच माझं डिसाईड होतं की ही राईड मी एकटाच करणार. कारण स्टडी करताना मला जे चॅलेंजेस दिसले त्याच्यामध्ये आन्सर फक्त एकच होतं की एकटा केलं तर सक्सेस आहे. ओके. सो जास्त प्रेफरन्स मी सोलोसाठी दिलं. राईट. सो स्टडीवरनं मला एक खूप एक्साइटमेंट होती विचारायची की अशा ट्रिपसाठी किती महिने आधी, किती वीक्स आधी प्लॅनिंग सुरू करायला लागतं आणि काय टाईपचं प्लॅनिंग करायला लागतं? कारण इतके वेगळे देश आहेत ज्यांची नावं आपण ऐकली पण नाही आहेत. म्हणजे आय एम शुअर यू मस्ट हॅव कट थ्रू दीज डिफरंट कंट्रीज. तर तिथे काय म्हणजे कसं प्लॅनिंग होतं आणि ते प्लॅनिंग किती ॲक्युरेट होतं? म्हणजे वन्स यू ॲक्च्युली एंटर्ड द कंट्री, मी जे प्लॅन केलं होतं आणखीन जे आता झालं त्याचा जसं तालमेल आहे, हाऊ डिड यू डू इट? ओके, गुड क्वेश्चन. ॲक्च्युली आता मला बॅकअप काही नव्हता, त्यामुळे माझं R&D माझं हे पूर्ण माझं फिक्स होतं की अशी वेळ कुठेही येणार नाही आहे की मी कोणाला तरी फोन करून विचारतो की इथे मी काय करू. ऑफकोर्स फायनान्शियल असेल किंवा डॉक्युमेंटेशन असेल किंवा काही स्टडी असेल, काही रूट असेल, तर याचे माझं इथूनच कन्फर्म होतं माझ्या स्वतःसाठी की ही वेळ कधीही आली नाही पाहिजे. कारण तसं माझ्याकडे कोण बॅकअप मित्र नसेल का तो इंडियन एम्बेसी किंवा कोण नंतर तो हे करेल, मी ट्राय करेल, तर मला हे काहीच नको. माझा R&D कम्प्लीट होता. 4 वर्ष मी याच्यावर फक्त अभ्यास करण्यासाठी घालवलेले आहेत की प्रत्येक कंट्रीचा रूल्स काय आहे, तिथे बाईक चालवण्याचे. इंडियन व्हेकल्स असेल तर BS4चे काय आहेत, BS6चे काय. जसं पॅरिसमध्ये ओलेज झोन आहे, तिथे BS4 नाही चालत आहे आपलं. तो लो कार्बन इमिशन झोन आहे. सेंट्रल लंडनमधला काही एरिया आहे तिथे आहे, इवन रोम सिटीमध्ये आहे. तर याचा मला स्टडी आधीच मला करावा लागला होता. बॉर्डर क्रॉसिंगला काय आहेत, इवन त्या 4 बॉर्डर असतील तर कोणती बॉर्डर कन्व्हिनियन्स आहे, कोणते ऑफिसर्स ठीक आहेत, तर हे मी रिव्ह्यूज ते वाचले, काही ॲप्स घेतले. मला यात मोस्टली युरोपियन लोकांचा जास्त फायदा झाला. युरोपियन लोक डॉक्युमेंटेशन खूप छान करतात.
डिटेलमध्ये लिहितात, जे आलेले एक्सपिरियन्स लिहितात आणि ते स्पेशली लिहितात. आपण थोडासा आळसपणा करतो की रिव्ह्यूज देणे एखाद्या प्रोडक्टचा किंवा एखाद्या गोष्टीचा. तर त्याच्यामुळे भारतातून जे कोणी राईड केले असेल तर त्यांचं डिटेल डॉक्युमेंटेशन मला मिळालं नाही. दुसरी गोष्ट, मिडल ईस्टमधून कोणी गेलं नाही. माझ्या आधी 2 लोक गेली होती. 2013ला केदारनाथ म्हणून एक व्यक्ती आहे. अच्छा. हां, पण त्याच्या आधी 2007ला भारद्वाज दयाल, जो विशाखापट्टणममधून आहेत ते. ओके. पण त्यांचा डेटा खूप आउटडेटेड झाला होता, कारण 10 वर्षापूर्वी रेजिमी चेंज झाले होते, रूल चेंज झाले होते, डिजिटल झालं होतं आता बऱ्याच गोष्टी. इव्हन कोविड नंतर कंट्रीचे रूल, विजाज हे चेंज झालं होतं. सो मला अगेन रिपीट, ते दोघेही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये नव्हते सुरुवातीला, फक्त हे गेले होते, त्यांचं फॉलो केलं तर डॉक्युमेंटेशन नाही मिळालं. सो माझं फिक्स होतं की आपण वेबसाईटवर मला जर एखादा काही क्वेश्चन असेल तर त्या दोन्ही एम्बेसीला, म्हणजे त्या कंट्रीमधली इंडियन एम्बेसी असेल त्यांनाही सेम मेल टाकणे, किंवा त्या कंट्रीतली मुंबईमधली कॉन्सुलेट असेल त्यांनाही मेल टाकणे, मला हे तुमच्या कंट्रीबद्दल इन्फॉर्मेशन द्या. दोन्हीपैकी एकाचा रिप्लाय यायचा, काही ठिकाणी नाही यायचा रिप्लाय आलेला असेल तर ती एखादी त्यांच्या वेबसाईटची लिंक द्यायची, त्याच्यामध्ये ते फ्रिक्वेंटली ॲक्स क्वेश्चन्स असायचे, त्यातून माझा आन्सर नसायचं. मग त्यावेळी मला त्या रूटवरून कोणी युरोपियन ट्रॅव्हल केलेलं आहे का त्याचा मला एक ब्लॉग वाचायला लागायचा. पण त्यामध्ये असायचं की त्याचा पासपोर्ट युरोपियन असायचा. इंडियन पासपोर्ट आणि युरोपियन पासपोर्टमुळे एंट्रीचा तिथे खूप रुळे असतात, फरक पडतो. बरोबर आहे. मग ह्यात मी काही अजम्पशन्स लावले तिथे, म्हणजे मी स्वतःचा एक नोट्स तयार केले की या लोकांना इथं कन्फ्युजन असेल, इंडियाने इथे नसेल, पण व्हेकल रूल्स सेम असतील. तर याच्यातून मी एक आयडिया घेत मी एक माझा स्टडी बनवला. आणि यासाठी मी कंप्लीट 4 वर्ष मी स्टडी केला या रूटचा. फक्त याच रूटचा नाही, ह्या रूटमध्ये अगदी ऑस्ट्रेलिया असेल, पर्टो ॲडलेट असेल, जो 3 सीझन्स आपल्याला एकाच राईडमध्ये अनुभव देतो तो असेल, आफ्रिकन कॉन्टिनेंट असेल, किंवा पॅन अमेरिकन जसं आपण आता डिस्कस केलं ते. तर ही सायमल्टेनियसली हे स्टडी माझ्याकडे रेडी झाली. पण कधी असं झालं की आता इतक्या वर्षाआधी प्लॅनिंग सुरू केलं होतं, इन्फॉर्मेशन काढणं सुरू केलं होतं, की बाय द टाइम ॲक्च्युली राईड सुरू केली तोपर्यंत काहीतरी रूल चेंज झाला? नक्कीच झाली होती. हे वॉर सिच्युएशन युक्रेनची नव्हती. युक्रेन वॉरमुळे कॉस्ट इन्फ्लेशन खूप झालं. माझं ॲक्च्युअल बजेट आणि ग्राउंडवरचं बजेट यामध्ये खूप डिफरन्स झाला, कारण फ्युअल कॉस्ट वाढल्यामुळे रेस्टॉरंट आणि जे काही मिल कॉस्ट आहे ती वाढली. हॉटेल्स कॉस्ट खूपच वाढल्या होत्या मी जेव्हा गेलो तेव्हा. आणि माझा R&Dचा जो होता, कोविडमध्ये मी बऱ्याच गोष्टीचा जास्त स्टडी कोविडच्या 7 महिन्यात केला, लॉकडाऊनमध्ये. तर त्यावेळी ॲक्च्युअलमध्ये फरक पडला, पण तो मी ॲक्सेप्ट केला. काही लेटेस्ट माहिती होती. आणि दुसरी गोष्ट अशी होती की बऱ्याच ठिकाणी असं असतं की आपल्याला ब्लँकली ते फेस करावं लागतं. तर तसंच असतं गोष्टी काय, तर त्याच्यासाठी आपल्याला प्रेझन्स ऑफ माइंड किंवा डिसिजन मेकिंग पॉवर असेल, हे जे ट्रॅव्हल करून डेव्हलप झालेली गोष्टी असतात, किंवा तिथली सिच्युएशन आपण कसे टॅकल करू शकतो, हे स्किल आपलं कसं आहे. ऑफिसर असतील ते ऐकत नसतात कधी कधी, मग त्यांना कन्व्हिन्स करणे, डॉक्युमेंट्स काय असतील आपल्याकडे म्हणजे कमी असतील तर ते रिक्वेस्ट करणे, तर ह्या ऑन द स्पॉटच्या गोष्टी आहेत. ते तिथे जाऊनच ते करावे लागतात, त्याला काही नाही. तर ह्या गोष्टी मला बऱ्याच वेळा फेस कराव्या लागल्या. तर त्यामुळं ह्याचा जर पार्ट असेल डॉक्युमेंटेशनचा, तर दुसरा पार्ट आहे की आपली पर्सनॅलिटी कशी आहे, आपलं बिहेवियर कसं, लोकांशी पोलाईट, हंबल, किंवा आपण गोष्टी कशा टॅकल करू शकतो, ह्या स्किलचाही मला यात खूप फायदा झाला. ऑफकोर्स. सो बेसिकली जे सकाळी ब्रेकफास्ट राईड्स करतात लोणावळा, पाचगणी, महाबळेश्वर, त्या लोकांचं असं इट्स नॉट देअर कप ऑफ टी की अचानक एवढी मोठी राईड प्लॅन केली. म्हणजे आय थिंक बऱ्याचशा लोकांना सोलो राईड्स इथे करायला पाहिजेत. अशा ठिकाणी गेलं पाहिजे जिकडे तुमचं सर्व्हायवल इज चॅलेंज्ड. तिकडे लास्ट मिनिट डिसिजन्स घेऊन, म्हणजे ते एक डिफॉल्ट ग्रूमिंग झाल्याशिवाय एवढी मोठी राईड प्लॅन करण्यामध्ये काही पॉईंट नाही. हे इनकम्प्लीट नॉलेज सर्व्हायव्ह होऊ शकणार नाही अगेन्स्ट दी ॲडव्हर्सिटीज किंवा जे काही सिच्युएशन्स टॅकल करायला लागतील त्याच्या अगेन्स्ट. असे आणि कुठले वेबसाईट्स आहेत किंवा कुठले लिंक्स आहेत जे उपयोगी पडतात अशी एखादी ट्रिप प्लॅन करायला? मॅड ऑर नो मॅड एक आय थिंक कोणत्या कंट्रीचं पर्सन आहे पाहता माहिती नाही मला, पण नक्कीच मॅड ऑर नो मॅड या वेबसाईटवरती कपल आहेत, ते ट्रॅव्हल करतात अराउंड द वर्ल्ड. त्यांच्या वेबसाईटवरती खूप छान डेटा आहे. ते मला खूप उशिरा वेबसाईट मिळाली. मला तिथं बल्क ऑफ इन्फॉर्मेशन मला एकत्र आहे ती, पण ऍक्च्युली माझी राईड झाल्यानंतर झाली ती मला वेबसाईट मिळाली. त्यांच्या वेबसाईटवरती आहे मॅड ऑर नो मॅड आय थिंक. आणि असं कलेक्टिव्हली इन्फॉर्मेशन एकत्र अशी नाही आहे कुठे. तर मी जर एखादा ब्लॉग लिहिला तर तो मला आलेले चॅलेंजेस आणि माझा पर्स्पेक्टिव्हनुसार मी ते लिहिणार आहे. बरोबर. त्यामुळे आपण 4 ठिकाणचे वाचून आपण कन्क्लूड करणे काहीतरी आणि त्यातून आपला एक डेटा प्रेझेंट करणे, हे मी प्रेफर करेल की हे ॲक्युरेट असू शकतं. कारण कोणावर आपण डिपेंड नाही राहू शकत की त्याचं असं झालं होतं काय, कारण प्रत्येक सिच्युएशन वेगळी असते, वेदर वेगळं असतं, तिथला ऑफिसर वेगळा असतो. आता परवाचीच एक गोष्ट आहे, आमचा एक ग्रुप आहे आता ट्रॅव्हल झालं ओव्हरलँड. तर एक पर्सन ऑस्ट्रेलियाचा आहे, त्याची बाईक आहे ब्रिटिश बाईक आहे, ब्रिटिश रजिस्ट्रेशन. तर जॉर्जियामधून त्याला टर्कीमध्ये प्रवेश करताना एका ठिकाणी अलाव केलं नाही, म्हणजे इव्हन त्याला एंटरटेनही केलं नाही.
सेम कंट्री आणि सेम पासपोर्टच हवा, सेम बाईक रजिस्ट्रेशन हवं. मग त्याला तिथून रिटर्न पाठवलं जॉर्जियामध्ये. तर त्यानं ग्रुपमध्ये टाकला की ह्याच्यावर काय करू शकतो. तर बऱ्याच लोकांनी सांगितलं बाजूला अक्ताऊ नावाची एक हे आहे बॉर्डर आहे, तिथे ऑफिसर ठीक आहे, तिथून तो इझिली जाऊ शकतो. 4 दिवसानंतर त्याचाच मेसेज आला की मी ती बॉर्डर सहज क्रॉस केली, जे की मला जे ती बाजूच्या बॉर्डरवरती हॅसल्स होते ते तिथे नाही आहेत. तर हे असू शकतं आपल्याला की आता तिथं दुसरा काय करू शकतो की अरे मला घेतलं नाहीये, याचा अर्थ नाही या कंट्रीचे रूलच आहेत असे. पण ही इन्फॉर्मेशन हवी की आपण जर बॉर्डर चेंज केली तर कदाचित दुसरा ऑफिसर कन्व्हिन्स होऊ शकतो. तर तिथे त्याने सांगितलं की माझे हे म्हणजे तिथं बॉर्डरला रश खूप जास्त होती, तर त्यामुळे माझं रश हे एवढं चेक नाही केलं की हा छोटा पॉईंट असेल की सेम कंट्री ऑर रेसिडेन्स, सेम नेम फक्त चेक केलं, रेसिडेंट अलग चेक नाही केलं. तर ह्या गोष्टी होतात. ह्या इन्फॉर्मेशन छोटी असते पण खूप इम्पॉर्टंट असते. आपल्याला सतत ट्राय करावं लागतं. आय गेस फोरम्स आणखीन जे काय बोलतात त्याला फोरम्स फोरम्स मोस्टली फोरमवर या गोष्टी आपल्याला इन्फॉर्मेशन ग्रुप्स असतात, ट्रॅव्हल ग्रुप्स असतात. आय थिंक फेसबुकवर बरेच आहेत, इव्हन अदरवाईज गुगलवरती पण सर्च केलं गुगलवरती तर डिस्कशन्सचे असे फोरम्स पण खूप आहेत जिकडे ही अशी इन्फॉर्मेशन मिळते आणि पीपल आर ऍक्टिव्हली हेल्पिंग. होरायझन अनलिमिटेड ट्रॅव्हल्स नावाचे ग्रुप आहे, ती पण खूप जुनी वेबसाईट आहे आणि खूप जेन्युइन ट्रॅव्हल तिथे रिव्ह्यूज देतात. ओके. मी आता इंटरनॅशनल राईड केली, मी इथून नेपाळला गेली आहे, तिथे मला काय इट वॉज प्रिटी स्मूथ, मला एवढी काही हेल्प नाही लागली. पण जेव्हा मी स्पिती केलं 2 वर्षापूर्वी, तेव्हा फेसबुकवरच्या फोरम्समध्ये बरेचसे क्वेश्चन्स टाकून पीपल वर रिप्लाइंग व्हेरी प्रॉम्प्टली, कुठला पास ओपन आहे, कुठला नाही आहे, उद्या गेलं तर काय सिच्युएशन आहे वगैरे. सो आय थिंक हे फोरम्स आर जेन्युइन आणि लेटेस्ट रिअल टाइम अपडेट आपल्याला सोशल मीडियावरून मिळतात. करेक्ट. आणि ते खूप कामाला येतात तसे. करेक्ट. ओके योगेश, मला अजून एक क्युरिओसिटी अशी आहे की ही एवढी मोठी जी राईड प्लॅन केली ह्याच्यासाठी बाईक्स बघितल्या होत्या, कुठली बाईक घ्यायची का जी होती बाईक त्याच्यावरच करायचं ठरलं होतं? म्हणजे माझ्या इन्फॉर्मेशन प्रमाणे यू वेंट ऑन द हिमालयन राईट, ती ऑलरेडी होती हिमालयन म्हणून ती घेतली का तो चॉईस होता की मला हिमालयनवरच करायचं आहे? ॲक्च्युली हिमालयन मी घेतलीच होती यासाठी इंटरनॅशनल राईड करण्यासाठी. ॲक्च्युली माझा प्लॅन होता मुंबई टू सिंगापूर बॅक इन 2018-20 बिफोर द कोविड एरा. तर त्यावेळी मी हिमालयन चूज केली होती. कम्फर्टेबल राईड आहे, ॲडव्हेंचर आहे आणि याचं ग्रॅव्हिटी खूप मस्त आहे, कारण आपण जर किती लोड केली तर बॅलन्स राहतो, वोबल नाही होत पुढचं. तर यासाठी मी त्या राईडसाठी घेतली होती बाईक. आणि या राईडसाठी सुद्धा मला हीच कम्फर्टेबल वाटली, माझ्याकडे हीच होती म्हणून ही नेली. हा पार्ट आहेच इम्पॉर्टंट. दुसरी असती 2-3 असते तर मी चूज केली असती, बट प्रेफरन्स माझा हिमालयनला होता, कारण या बाईकचे मी यूज टू आहे, याचा मेकॅनिझम मला माहिती आहे. आणि सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे कम्फर्टेबल. आपले कम्फर्ट काय आहे, सिटिंग अरेंजमेंट काय आहे, 6 फीट हाईट माझी आहे, तर त्यामुळे मला सिटिंग अरेंजमेंट हा पोश्चर खूप इम्पॉर्टंट करतो. आणि कम्फर्ट सीट, कारण आपल्याला 100+ डेज बाईकवरती करायचं डेली. तर त्यावेळी मला या सेगमेंटमध्ये 400cc सेगमेंटमध्ये हिमालय मला बेस्ट वाटली. ओके. कधी असं वाटलं की आता बाईक्स खूप आहेत मार्केटमध्ये आणि जनरली खूप हेवी ड्युटी, माझ्याकडे स्वतःकडे हेवी ड्युटी बाईक्स आहेत, तर कधी असं वाटलं की नाही बरं झालं मी आणली, समजा हेवी बाईक असती, जास्त सीसीची बाईक असती तर कदाचित मी नसतो करू शकलो? हां नक्कीच. हेवी ड्युटी बाईकचा फक्त मला फायदा झाला असता जर्मनीमध्ये जिथे स्पीड लिमिट नसेल, किंवा मी 120च्या स्पीडनं हिमालयन चालवत होतो, जे टॉप स्पीड म्हणू शकतो आपण. हिमालयन स्ट्रेच होते, हिमालयनची ती जॉनर नाही आहे की 100+ करेल, स्टील मी राईड करतो 120च्या स्पीडनी. तर त्यावेळी इतर बायकर्स जे होते सुपर बाईक्स ते 140-150ने जात होते. तर इथे फक्त मला 1-2 तास मी लवकर पोहोचू शकलो. त्याच वेळी वाटलं की थोडी बाईक आपल्याला हेवी हायर सीसी असते. अदरवाईज बॉर्डर क्रॉसिंग असेल, इन्शुरन्स असेल, किंवा काय ऑफ रोडिंग असेल, किंवा जेव्हा माझी बाईक ब्रेकडाऊन होते तेव्हा मी स्वतः टूलकिट काढतो, तर त्यावेळी मला नक्कीच वाटतं की इथं हिमालयन आहे, मॅन्युअल आहे, म्हणून मी करू शकतो. जर इलेक्ट्रॉनिक किंवा जर एक ऑटोमेशनवाली बाईक असते, प्रीमियम बाईक असते, तर नक्कीच मला ही टो करावी लागली असती. अगेन एक्सपेन्सेस, अगेन टाईम कन्झ्युमिंग, ते पार्ट्स मिळाले नसते, इम्पोर्ट करावे लागते त्या कंट्रीमध्ये प्रीमियम बाईक्सचे. तर त्यावेळी मला नक्कीच वाटलं की ही लाईट वेट आणि हा 400cc सेगमेंट मला इंटरनॅशनल राईडसाठी मला तो खूपच इझी वाटला. ओके. आणि ह्या राईडसाठी असं काही स्पेसिफिक मॉडिफिकेशन्स केले बाईकवरती आणि स्वतःवरती? या स्वतःवरती मॉडिफिकेशन बाय डिफॉल्ट ट्रेकिंग ॲडव्हेंचर पर्सन असल्यामुळे ते होतेच. म्हणजे असं नाही की मी राईडला चाललोय, मी आज योगा केला, उद्या फिट झालो, किंवा मी आज 4 महिन्यापासून काहीतरी हे करतोय की माझ्या स्ट्रेंथ. तर हे स्ट्रेंथ हळूहळू वाढत असते आपली. करेक्ट. तर फक्त विल पॉवर हेही खूप लॉंग प्रोसेस आहे. विल पॉवर असणे, स्ट्रॉंग माइंडसेट असणे.
तर हे स्वतःवरती बाय डिफॉल्ट होत होतं. एक डोक्यात बॅक ऑफ द माइंड होतं की मला एक एक्स्ट्रीम ॲडव्हेंचर करायचं आहे. आणि बाईकसाठी मॉडिफिकेशन नक्कीच मी केले. सीट कम्फर्ट करून घेतली माझ्यासाठी मला हवी तशी. मी हार्ड लगेज मला हवं तसं लाईट वेट असेल किंवा मला ज्या तेच केलं. माझी जी काय चेकलिस्ट होती तर तीही लिमिटेड होती. माझ्याकडं माझ्या पूर्ण या राईडमध्ये असं कोणती गोष्ट नव्हती की जी मला लागणार आहे आणि माझ्याकडे नाही आहे. ओके. असं नाही, माझ्याकडे लागणाऱ्याच गोष्टी होती आणि अशी एकही गोष्ट नव्हती की जी मी आणली त्याचा यूजच केला नाही आहे. ओके. त्यामुळे सगळं लिमिटेड होतं आणि प्रत्येक गोष्ट ही माझ्या कामाची कधी ना कधी येणारी होती. वेट बॅलन्सिंग पण मी योग्य प्रकारे केलं होतं. टूल किट कॅरी करतानाही मला जे काय हँडल करता येतं किंवा जे काय ब्रेकडाऊन्स वगैरे होऊ शकतात, जे आपले प्रेडिक्शन्स असतात त्या बाईकबद्दल, तेही मी परफेक्टली घेतले होते. आता इथे मी पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न नाही आहे. हा एक R&Dचा भाग सांगतो की आपण प्रिपरेशन आणि प्रिकॉशन्स हे किती पद्धतीने करू शकतो. माझ्याकडे स्पेअर पार्ट्स जे होते सिलेक्ट करायचे ते मला अननेसेसरी कॅरी करायचे नव्हते की ज्याची गरज नाही. ते हेवी होतं, ते मेटल आहे, ऑफकोर्स वेट त्याच्यामुळं आपलं वाढू शकतो. तर ह्याही गोष्टीचा मी अभ्यास केला होता. त्यामुळे लिमिटेड आणि नेमक्या मोजक्या वस्तूच नेल्या होत्या. आणि मॉडिफिकेशनसाठी मला फॉगलॅम्प मी 2 घेतल्या होत्या. काही ठिकाणी जी वरच्या लेवलची असते फॉगलॅम्प ती अलाउड नाही आहे, कारण समोरच्या पर्सनच्या डायरेक्ट ती हेडलाईट येते बीम. तर त्यावेळी सेफ्टीच्या पर्पजला अलाउड नाही काही कंट्रीजमध्ये. सो मी 2 फॉगलॅम्प लावल्या होत्या बाईकला. एक्स्ट्रा हायवे फुटरेस लावलं होतं जे क्रुझिंग करण्यासाठी मला यूज करता येईल ते. हँडल रेस केला होता. बाकी क्लच वायर असेल, इतर गोष्टी ज्या मी छोटेफार मॉडिफिकेशन केलं होतं. आणि हे सगळं सिम्पल आणि बेसिक होतं. काही एक्स्ट्रा काही इम्पोर्टेड गोष्टी असतील असे काही नव्हतं. मी जे बॅग वापरत होतो ते पुण्यातलीच ब्रँड एक आहे इन्व्हिक्टस, ती बॅग वापरली. मी जे काय पॅनियर्स वापरले तेही ते ऑटो इंजिना म्हणून जो सांगलीचा माझा मित्र आहे प्रमोद म्हणून, तो मॅन्युफॅक्चर करतो, त्याचे वापरले. असं की जीवीचे प्रोडक्ट किंवा मोठे प्रोडक्ट्स वापरलेत, एकदम हाय एंड आपण ॲक्सेसरीज लावली असं काही नव्हतं. तर जे बेसिक आणि इम्पॉर्टंट आहे, लॉंग लास्टिंग आहे, त्या गोष्टीवर भर देऊन मी मॉडिफिकेशन केली होती बाईकची. कारण मी बाईकवरती बघितलं थ्रू युअर स्टोरीज आणि युअर रील्स वगैरे की बाईकवरती एवढं कॉम्पॅक्ट लगेज होतं आणि असं मला विश्वास होत नव्हता. मला आधी वाटलं कुठेतरी ठेवलंय बाकीचं लगेज आणि जेवढं हवंय त्या दिवसासाठी तेवढं घेऊन चाललंय. हे पूर्ण माझे 136 डेजसाठी बाईकवर जे होतं तेच होतं माझ्यासोबत. कारण जनरली माझा एक्सपिरियन्स, मी कुठल्या पण राईडसाठी पॅक केलं ना की त्याच्यावर किती पण कमी पॅक केलं ना तरी पण त्याच्यातल्या अर्ध्याहून जास्त गोष्टी म्हणजे वापरल्याच जात नाहीत. हा नक्कीच होतं हे असं. तर त्याच्यामुळे या पॅकिंग इंटेलिजंटली इज समथिंग. हा खूप मोठा टास्क आहे. खूप मोठा टास्क आणि हे स्किल म्हणू शकतो आपण की आपण पॅक काय करू शकतो. आणि माझं असं म्हणणं आहे की आपलं ट्रॅव्हल जेवढं वाढेल तेवढी बॅग आपली छोटी होत जाते. ऑफकोर्स दॅट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग पॉइंट. आणखी एक माझं म्हणजे एक मी बरेच रॉ थॉट आहेत माझ्या किंवा मी रॉ पर्सन म्हणू शकतो. आपल्याला हिमालयात जायचं असेल तर माझं काय थॉट असतो, आता थंडी आहे नक्कीच आपल्याला थंडी वाजणार, पाऊस आहे आपण नक्कीच भिजणार. तर थंडी वाजू नये म्हणून अननेसेसरी आपण जे काही कॅरी करतो तर स्पेस कन्झ्युम होतं, वेट वाढू शकतं. तर त्या व्यतिरिक्त आपण थोडीशी बेअर करण्याची सवय लावली शरीराला तर नक्की शरीर नेक्स्ट डेला ते बेअर करतं. त्यामुळे माझ्याकडं ह्या पूर्ण राईडमध्ये वोंट बिलीव्ह मी युरोपच्या राईडला गेलो होतो. विंटर होता रिटर्न येण्यामध्ये. माझ्याकडे फक्त डिकॅथलॉनचं फ्लीज होतं जे 500 रुपीजला मिळतं. ते मी रायडिंग जॅकेटच्या आतमध्ये घालत होतो आणि त्याच्यावर ते रायडिंग जॅकेट इतकं इनफ होतं. हे इव्हन तुम्ही कोणी ट्रेकला सुद्धा या हिमालयातल्या ट्रेकला किंवा नॉर्मल ट्रेकला सुद्धा लोक फ्लीज किंवा थर्मल घालून जातात. माझं इतकं होतं. याच्या मागचा हाच थॉट होता की 4 दिवस जर मला थंडी वाजली तर 5व्या दिवशी माझी बॉडी मला वॉर्म करेल. आणि नक्कीच माझी बॉडी रिस्पॉन्ड करते. पावसासाठी माझ्याकडे काय डिकॅथलॉनची 2 ते अप्पर अँड लोअर लेअर असेल तोच होता रेनॉक्सचा आणि तो इनफ होता. ग्लोव्ज भिजत होते, हा पाणी आतमध्ये जातो, डेफिनेटली जाणार. पाऊस आहे, हा 100% सिक्युअर करू शकत आहे. मी घरात बसायचं. जर मला पावसाची भीती वाटते, मला भिजायचं नाहीये तर मी नक्कीच घराच्या बाहेरच पडू नये, मी घरातच बसावं. हा माझा थॉट आहे. कारण या राईडमध्ये मला इराणमध्ये एक्स्ट्रीम समर होता. ऑगस्टमध्ये टेम्परेचर 50, 45, 50+ होतं. त्यावेळी मला पूर्ण घामाच्या धारा होत्या. अगेन्स्ट नेक्स्ट 15 डेजमध्ये मी बाल्कन आल्प्समध्ये गेलो. तिथं प्रचंड टेम्परेचर डाऊन होतं. स्वित्झर्लंडमध्ये बर्फ होता. बर्फ रोडवरती नव्हता पण टेम्परेचर डाऊन होतं. UK मध्ये पोहोचलो तेव्हा पाऊस होता. तर या वेदरमध्ये सस्टेन करायचं असेल मला, जर हे सर्व कॅरी केलं की पावसाचे वेगळे, तर मी त्यामध्ये अडकून पडेल. सो बॉडी माझं जरी काम करत असेल तर मी अननेसेसरी लगेच का कॅरी करू, हा माझा थॉट प्रोसेस असल्यामुळे माझं लगेच नेहमीच कॉम्पॅक्ट असतं. ओके. कुठलाचा एक एपिसोड किंवा एपिसोड्स असे होते, प्रसंग होते की तिकडे असं वाटलं की नाही हा अख्खा जो रन होता किंवा ही अख्खी जी कंट्री होती ती बाईकसाठी खूप टफ गेली किंवा स्वतःसाठी माझ्यासाठी खूप टफ गेली, असे कुठले आहेत स्टोरीज? हां, टफ मला सुरुवातीला इराण खूप डिफिकल्ट गेलं. डेफिनेटली इराण तर इतकं डिफिकल्ट होतं की मी ठरवलं की इराणमध्ये पुन्हा यायचं नाही. म्हणजे मी ठरवूनच इराणमधून बाहेर पडलो होतो.
कारण रोड, लँग्वेज, कस्टम क्लिअरन्स, ब्युरोक्रेसी असेल, टेम्परेचर, वेदर, ह्या गोष्टीमध्ये मला पहिली माझी फर्स्ट कंट्रीच इराण होती आणि एकदम हॅर्श कंडिशन झाली होती. त्यावेळी मी ठरवलं की इराणमध्ये पुन्हा यायचं नाही. पण फॉर्च्युनेटली ऑर अनफॉर्च्युनेटली मी रिटर्न इराणला आलो. माझा रिटर्नचा प्लॅन हा प्लॅन ॲक्च्युली मुंबई टू लंडन होता. लंडन टू मुंबई अनप्लॅन जर्नी आहे. तर त्यामुळे रिटर्न माझा ठरलं. मी खूप ट्राय केला होता की इराण स्किप करण्यासाठी, पण शेवटी अर्मेनियामध्ये आल्यानंतर मी एक व्हिडिओ केला होता की माझी इच्छा नाही पण मला या इराणमध्ये मला जावं लागणार आहे. करेक्ट. तर इराणमध्ये लोक या पूर्ण ट्रॅव्हलमध्ये मला बेस्ट पीपल इराणमध्ये मिळाले आणि वर्स्ट गव्हर्नमेंट इराणमध्ये मिळालं. ऑलराईट. म्हणजे लॉजिस्टिकली म्हटलं तरी ती डिफिकल्ट होतीच आणि रोडवरती टेम्परेचर खूप होतं आणि हिमालयनचा तुम्हाला माहिती असेल ओव्हरहीटचा इश्यू आहे हिमालयन बाईकमध्ये. तर ऑलरेडी टेम्परेचर आउटसाईड टेम्परेचर 45-50 होतं. हिमालय 50+ झाल्यानंतर पेट्रोल इराणमध्ये 5 रुपये लिटर आहे. अच्छा. फक्त. पण त्यामध्ये इथेनॉलचं प्रमाण जास्त आहे, लो क्वालिटी फ्युअल आहे. तर ह्या हायर टेम्परेचरमध्ये ते फ्युअल काम करत नव्हतं आणि दुपारी माझी रोज गाडी बंद पडायची दुपारी 1 ते 3 पर्यंत. हे फर्स्ट डेला मला नोटीस नाही झालं. मी प्लग असेल, फ्यूज असेल, इग्निशन वायर असेल, फ्युअल पंप असेल, खूप ट्राय केले पण त्याच्यावर काही वर्कआउट झालं नाही. मला नेक्स्ट डेला कळालं की ओव्हर हिटिंगचा प्रॉब्लेम होतोय. तर नेक्स्ट डेला मी एकदम बॅरन टेरेनमध्ये होतो की तिथे काही झाड वगैरे काही नव्हतं. खूप डिफिकल्ट टेरेन होतं तो. गाडी टेम्परेचर होते की तिथे मी गाडी जरी बंद ठेवली तरी आउटसाईड टेम्परेचर 45 असल्यामुळे ते डाऊन होत नव्हतं. मला 30 टेम्परेचरला आल्याशिवाय स्टार्ट होत नव्हती गाडी माझी. 30-32 आयडियल टेम्परेचर हवं होतं. फक्त मला तिथे एक झाड हवं होतं सावलीचं, कारण तिथे रेस्टॉरंटला शटर नसतं कुठे. रेस्टॉरंटला माणूस आतमध्ये बसू शकतो, सगळ्या व्हेकल उन्हातच. अच्छा. त्यामुळे मला रेस्टॉरंट कुठेही कामाला येणार होते. मला एक झाड हवं होतं जे झाड त्या भागात 100 किलोमीटरमध्ये कुठे नसेल याची मला गॅरंटी होती. आणि ते बरोबर नाही घेऊन जात आलं. बरोबर नाही घेऊन जाता आलं. तर एक माणूस मला इराणी भेटला. त्याने खूप ट्राय केला हेल्प करण्याचं. आमचं नेटवर्क नव्हतं त्यामुळे कम्युनिकेशन होत नव्हतं. त्याला इंग्लिशमधलं काही कळत नव्हतं, मला परीक्षा कळत नव्हतं. त्याचं एवढं कळलं होतं की त्याला बाईक ब्रेकडाऊन आहे, आपण हेल्प करावी, स्टार्ट होत नाहीये. आणि मला माहिती होतं की मला सावली हवी आहे, बाईक त्याशिवाय काही होणार नाही. मग त्याला कळलं की मला प्रॉब्लेम कळाला. तो खूप ट्राय केला. मी वैतागून दिली त्याच्या हातात, तू कर काही असेल ते. मग शेवटी मला घाम आल्यानंतर मी टॉवेल काढला पुसण्यासाठी. तेव्हा मी टॉवेल गाडीवरती पकडला आणि सांगितलं की मला ह्याची गरज आहे, सावली. मग त्याच्या डोक्यात ट्यूब पेटली. तो बोलला की मला एक झाड माहिती आहे. आणि त्याचा जो हॅपीनेस किंवा त्याच्या फेशियल एक्सप्रेशन जे सडनली चेंज झाले त्यावेळी मला त्या झाडाची किंमत कळाली की मी ह्याला मदत करू शकतो आणि याची मदत फक्त एक झाड असणे ही याची मदत आहे किंवा एक सावली, आणि ती मला माहिती आहे. आम्ही दोरीला बांधून त्याची गाडी गेलो. तिथं मी 2 तास सावली गाडी थंड करेपर्यंत एका वेगळ्या झोनमध्ये होतो की एक झाड असणं किती गरजेचं आहे. मी गावी 150 झाडं लावलेत किंवा मी आजपर्यंत जे झाडं लावली असतील किंवा जे मोठे वृक्ष, प्राचीन वृक्ष असतील, नेचर लवर असल्यामुळे ऑफकोर्स भारतातले जे काही प्राचीन आहेत जसं बाओबाब नावाची झाडं आहे ती 1500 वर्ष टिकतं. लिमिटेड झाडं आहेत भारतामध्ये. ती जिथं शक्य आहे ती व्हिजिट केलेली आहेत मी. किंवा सातारच्या बाजूला वडाचे मासवे म्हणून आहे. ते कुठलं नाव सांगितलं? बाओबाब. अच्छा. ते पोर्तुगीजांनी भारतात आणलेलं झाड आहे. ते दम्यावरती औषध त्याचे फळ उपयोग होतात म्हणून पोर्तुगीज जिथं जातात तिथं ते झाड घेऊन जातात. मादागास्करमध्ये आपल्याला ती झाडं जास्त बघायला मिळतात. त्याचं खोड खूप मोठं असतं आणि कॅनॉपी खूप छोटी असते. अच्छा. कराड सातारा हायवेला साताराच्या आसपास एक ती झाडं आहे. ते 1500 वर्ष लाईफ आहे. भारतातली सगळी झाडं 400 वर्षाच्या आसपास म्हणजे ती रोपटी आहेत. तर मला थोडासा झाडातला अनुभव असल्यामुळे मी आठवत गेलो. सातारच्या बाजूला वडाचे मासवे नावाचं गाव आहे. तिथं 2.5 एकरामध्ये एक झाड पसरलंय. वडाचं झाड आहे पण ते 2.5 एकर त्याची कॅनॉपी आहे. म्हणजे पूर्ण जंगल इट्सेल्फ एका झाडाचं आहे. तर हा सगळा माझ्या पुढे फ्लॅशबॅक झाला की झाडं माझ्याकडे किती आहेत आणि इथं मला एका झाडासाठी तरसतोय. तर हा एक टच होता सायकोलॉजिकल ह्याच्यामध्ये, अप्रिसिएशन की आपल्याकडे काय आहे, आपल्याकडे काय आहे. तेव्हा मला कळालं की भारतावर आजपर्यंत 2000 वर्षात शक, हूण, आर्य, खिलजी किंवा यांची आक्रमणं भारतावरती का व्हायची. कारण इकडे माणसाला सावली अन्नासाठी प्रत्येक गोष्ट स्ट्रगल आहे. हिंदुकुश पर्वत पार केल्यानंतर एक सिंधू नदीचं खोर आहे, तिथं जमीन आहे, तिथं पिकते, तिथं शेती आहे, नद्या नाले आहेत, डोंगर आहेत, हिरवळ आहे, हे यांना माहिती होतं. त्यामुळे ह्या आक्रमकांना 2000 वर्षापासून सतत भारताची आठवण यायची किंवा ते प्रत्येक 200 वर्षानंतर का करायचं त्याचं उत्तर तिथं आपण जेव्हा फिरतो तेव्हा त्याचं उत्तर मिळतं. अमेझिंग. म्हणजे ते आपण इथं वाचण्यापेक्षा ते अनुभवण्याचं उत्तर असतं. करेक्ट. सो बेसिकली इराण जे होतं ते ओव्हरऑल यू ऑल्सो आणि बाईक ऑल्सो खूप टफ होतं, डिफिकल्ट. बाकी असं कुठे काय वाटलं नाही की अरे बाकी मी एन्जॉय केलं. बाकी सगळे ॲडव्हेंचर्स मी एन्जॉय केले. चॅलेंजेस युरोपमध्ये ही होते, बॉर्डर क्रॉसिंग करताना चॅलेंजेस होते. इराणमध्ये आणखी एक प्रॉब्लेम झाला होता, माझं वॉलेट हरवलं. कारण सगळ्यात जास्त हॅरेसमेंट माझी इराणच्या एअरपोर्टला झाली होती.
मी आणि माझी बाईक एकाच फ्लाईटमधून उतरलो होतो आणि माझी बाईक मला 10 दिवसानंतर माझ्या हातात आली. हे 10 दिवस कोणाला काही माहित नव्हतं की या प्रकारचं कस्टम्स कसं क्लिअर करायचं, कारण माझ्याकडे कार्नेट होतं. अच्छा. आणि इराणचे सर्व बॉर्डर्स ओपन असल्यामुळे कोणीही फ्लाईटनी बाईक घेऊन येत नाही. या बॉर्डरने येतो आणि दुसऱ्या बॉर्डरने बाहेर पडतो. त्यामुळे एअरपोर्टवाल्यांना हा प्रकार त्यांच्या आयुष्यात कधी आला नाही. कसं प्रोसेस करायचं हे माहित माहित नाही. नव्हतं. प्लस इराणमध्ये इम्पोर्ट व्हेकल्स हे 250cc अलाउड आहेत. ओके. इराणचा रूलच आहे की सर्वसामान्य लोकांनी 250cc व्हेकल्स यूज करावे. त्यामुळे माझे 10 दिवस टेम्परेचर एकदम 45-50 डिग्री, आतमध्ये एकदम स्ट्रॉंग AC आणि बाहेर प्रचंड गरमी. कोणाला इंग्लिश काही कळत नाहीये, काही माहिती नाहीये. एअरपोर्ट सिटीपासून 80 किलोमीटर दूर, त्यामुळं कॅब करून जाणे. त्याच्यामध्ये शेवटी मला बाईक मिळाली. ह्या सगळ्या गोष्टीमुळं खूप निगेटिव्हिटीज वाढली होती माझी, कारण खूप चॅलेंजेस वाढत होते. या गोंधळामध्ये माझं वॉलेट हरवलं. त्याच्यामध्ये RC बुक होतं बाईकचं, आणि ते खूप इम्पॉर्टंट होतं टर्कीसाठी किंवा सगळ्याच कंट्रीसाठी. आपली व्हेकल रजिस्ट्रेशनचं ओरिजिनल पेपर सोबत असणं गरजेचं आहे. ऑफकोर्स. तर त्यावेळी एक झेरॉक्स काढणे, कलर झेरॉक्स काढणे पुण्यात किती इझी गोष्ट आहे. आपण इथून बाहेर उभं राहिलो किंवा कुठेही बघितलं तर आपल्याला कुठेही एक येलो कलरचा बोर्ड दिसेल, तिथे झेरॉक्स लिहिलं असेल, तिथे आपल्याला हवी ती प्रिंट मिळेल. मला 2 दिवस लागले प्रिंट करायला. ओ माय गॉड. डिझी लॉकरची कॉपी होती, ती मी डाउनलोड केली होती. काही एका ठिकाणी मला मिळालं, त्याला अलाइनमेंट होत नव्हती, लाईन वगैरे येत होत्या. काही ठिकाणी मोबाईलवरून मला त्याला सेंड करायचे. तर इन्स्टा, फेसबुक, व्हॉट्सअप बॅन आहे इराणमध्ये. आपल्याला VPN घ्यावं लागतं. VPN साठी फास्ट इंटरनेट हवं तर ते कनेक्ट होतं. इराणमध्ये अजून काही ठिकाणी 3G इंटरनेट सुरू आहे. मग कधी त्याचं इंटरनेट कनेक्ट होतं तर कधी माझं होत नाही. मी सेंड करतो त्याला. कनेक्ट करण्यासाठी कोणाकडे पेन ड्राईव्ह नाही त्यांच्याकडे. माझ्याकडे OTG वगैरे सगळं आहे, त्यांचे ते स्लॉट नाही आहेत. खूप काही ठिकाणी खूप कॉन्ट्रास्ट आहे इराणमध्ये. एका ठिकाणी खूप ॲडव्हान्स आहे, एका ठिकाणी अतिशय अगदी 20 वर्ष जुना आपला भारत असेल, 40 वर्ष तशी पद्धत. तर मला झेरॉक्सची काढण्यासाठी 2 महिने लागले, 2 दिवस माझे गेले. मग तेव्हा आठवण होतं की माझ्या देशामध्ये झेरॉक्स काढणे सहज गोष्ट आहे. 4 रुपये 5 रुपये. मी पण बऱ्यापैकी फिरलोय, खूप कॉन्टिनेंट्स आणि कंट्रीज केल्यात मी. पण मी सगळ्यांना येऊन सांगतो ॲज अ पार्ट ऑफ माय एक्सपिरियन्स की कुठे पण जावा, पण ऑनेस्टली जो कन्व्हिनियन्स आणखी जो कम्फर्ट आपल्याला इथे मिळतो तो कुठेच नाही. फ्रीडम आणि आपल्याला जे काही फ्रीडम आहे इंडियामध्ये. सो आय थिंक देर इज नो प्लेस लाईक इंडिया. इवन मी व्हिज्युअली बघतो की सिनरी एक भाग झाला किंवा त्यांचं जी टोपोग्राफी आहे किंवा फ्लोरा अँड फॉना आहे, सो तो आपल्या इथे जेवढा रिच आहे तेवढा मी आतापर्यंत तरी कुठे बघितला नाही. म्हणजे मी वेगळ्या वेगळ्या गोष्टी बघितल्यात, पण जो रिचनेस आहे तो आय थिंक आपल्याला ते ग्लोरिफाय करता नाही आलं. हा, एक्झॅक्टली. आपल्याकडे अप्रिशिएट नाही होत, बाहेरच्यांना होत आहे. कारण आपल्याकडे खूप असल्यामुळे त्याची किंमत नाही राहिली. तिकडे लिमिटेड असल्यामुळे त्यांना ते विकता आलं किंवा त्यांना किंमत कळाली, ते प्रिझर्व केलं गेलं. हे मला दिसलं या रोडमध्ये बऱ्याच ठिकाणी. करेक्ट. कन्व्हिनियन्स तर खूपच होता की अगदी झेरॉक्स काढणं सुद्धा मला देशाची आठवण यायची. करेक्ट. आय नो. एक मला मगाशी डोक्यात थॉट आला, जस्ट आउट ऑफ क्युरिओसिटी, की मुंबई सोडल्यापासून अख्ख्या कंट्रीचा सिक्वेन्स आठवतोय कुठून? हा, नक्कीच. सिक्वेन्स मी पूर्ण डे बद्दल सुद्धा सांगू शकतो, कारण मी जगलोय. करेक्ट. तो काय सिक्वेन्स होता मग इन टर्म्स ऑफ कुठल्या कंट्रीज काय केलं त्या? इंडिया नंतर इराण, नंतर टर्की, त्यानंतर ग्रीस, बाल्कन कंट्रीजमध्ये नॉर्थ मॅसेडोनिया, मॉन्टेनेग्रो, अल्बानिया, बोस्निया हर्झोगोविना, नंतर क्रोएशिया, इटली, स्लोवेनिया, नंतर स्वित्झर्लंड, फ्रान्स, UK, वेल्स. देन अगेन फ्रान्समध्ये आलो, नंतर बेल्जियम, जर्मनी, नंतर ऑस्ट्रिया, नंतर रोमानिया, हंगेरी, सर्बिया, ह्या बाल्कन कंट्रीज उरलेल्याच्या नंतर त्या केल्या मी. नंतर पुन्हा टर्कीमध्ये आलो. ॲक्च्युली इथून माझा रूट चेंज होणार होता. हमास युद्ध झालं, जे 7 ऑक्टोबरला फर्स्ट अटॅक झाला हमास आणि इस्रायलचं. तर त्याच्या आधीचा माझा रूट होता की टर्कीला जाणे, इस्रायलचा विजा अप्लाय करणे. 7 डेज ठेवले होते इस्रायलसाठी. नंतर ग्रीस इजिप्तचा विजा होता माझ्याकडे, सौदीचा विजा होता. तिथून मला इजिप्तला जायचं होतं शिपिंग करून. तर इजिप्त नंतर सिनाई कॅनॉलमधून इस्रायल, जॉर्डन, सौदी अरेबिया, कतार, बहरीन, हे सर्व गल्फ कंट्रीज करून दुबईनं फ्लाय टू इंडिया, हा माझा रूट होता. तर तिथं आल्यानंतर मला हे टर्कीला पोहोचायच्या आधीच माझ्या सुदैवाने की हा अटॅक झाला तिथे युद्ध सुरू. मग मला तो पूर्ण सेक्टर सोडावा लागला जो गल्फ कंट्रीज आहे. माझा रूट चेंज झाला. मग टर्कीनंतर मी जॉर्जियाला गेलो. जे साऊथला इजिप्तला जाणं होतं ते स्किप करून मी जॉर्जिया, अझरबैजान, आर्मेनिया गेलो. मला पुन्हा इराणला यावं लागलं. नंतर पुन्हा दुबईला आलो, पुन्हा बहरीन. म्हणून इराण टाळायची माझी इच्छा होती. या साईडनं जायला नवीन एरिया पण होईल. पण मग पुन्हा इराणमध्ये आलो. पण ऑफकोर्स त्यावेळी मी जो आधीच, इराण खूप मोठा प्रदेश आहे, तर आधीच्या रस्त्यावरून बाईक चालवली होती. तर परतीच्या प्रवासामध्ये कम्प्लीट मी नवीन रस्ता चूज केला आणि साऊथला आलो, जो कुर्दिस्तान किंवा
इराणच्या बॉर्डर साईडने जातो, सिराज वगैरे करून तिथून सिराज, फासा, बंदर अब्बास, तिथून पर्शियन गल्फ क्रॉस करून मी शारजामध्ये आलो, मग नंतर दुबई, तर बहरीन, अमेझिंग. नंतर फ्लाय टू कोचीन नंतर गोवामध्ये IBW अटेंड करून कोल्हापूर, कराड, तिथे आपण भेटणार होतो. तिथे भेटणार होतो आपण, नक्कीच तुम्ही आला नाही. करेक्ट. सो या अमेझिंग. ह्या सगळ्याचा एक्सपेन्स किती आला अप्रॉक्सिमेटली? एक्सपेन्स खूपच झाला मला, 25 lakhs या सर्वासाठी लागले. क्रेझी. मध्ये 4 वर्षापासून स्पॉन्सरशिप कोणाची मिळाली का? स्पॉन्सर नाही मिळाली कुठे. सेल्फ स्पॉन्सर्ड होतं. सेल्फ स्पॉन्सर होतं. ओके. आणि घरच्यांनी कसं रिॲक्ट केलं when असं जेव्हा सांगितलंस तू की असं मला करायचंय? घरच्यांचं पहिलं होतं की असं काही होऊ शकत नाही, अशा गोष्टी नसतातच. तर वाटलं की स्वप्न काही पडू शकतात लोकांना, असे सुरुवातीला वाटत यालाही पडलं असेल, हा, प्रत्येक स्वप्नावर ऍक्ट केलं पाहिजे असं काही नाहीये, असंही त्यांचं असेल. पण नंतर कळालं की ऍक्च्युली हा खरंच जाणार आहे. मग त्यावेळी मी त्यांना पटवून दिलं, सुरक्षा, माझा सगळा अभ्यास असेल की सुरक्षा आहे सर्व गोष्टीची, मी फ्लाईटनी बाईक घेऊन जाणार आहे त्यामुळे काही टेन्शन नाहीये. पण मी कुठे घेऊन जाणार आहे हे सांगितलं नव्हतं, की फ्लाईटनं लंडनला घेऊन जाणार आहे की फ्लाईटला इराणला घेऊन जाणार आहे. त्यामुळं सुरुवातीला काय रिलॅक्स होते घरातले, हा फ्लाईटनं घेऊन जाणार आहे. पण नंतर त्यांना कळलं की अरे फ्लाईटनं तर इथेच जाणार आहे, नेक्स्ट कंट्रीज आहे, बाकी रोडवरतीच आहे. दिली परमिशन घरच्यांनी. ओके. आणि आता सेफ्टीचं तू बोलत आहे, सेफ्टीची काय गोष्टी होत्या ज्या तू एन्श्योर केल्यास की कुठे काय प्रॉब्लेम आला तर सेफ्टीसाठी माझ्याकडे हो आहे किंवा? मॅड वेपन्स मी कॅरी करत होतो, नशिबाने ती चालवायची गरज वेळ आली नाही. पण भारत राईडमध्ये करताना असतात नेहमीच, कारण आपल्याला आपल्या भारतीय संस्कृतीनुसार शस्त्र आणि शास्त्र या दोन्ही गोष्टीची गरज आहे. हा, आणि त्या गोष्टीत पारंगत असण्याची गरज आहे, हे लहानपणापासून शिकवण्यात आल्यामुळे जिथं कुठं मला गरज पडेल तर त्यासाठी होते. पण ती वेळ आली नाही. ती वेळ न येण्यासाठी आपलं प्रेझेन्स ऑफ माइंड काय आहे किंवा आपण लोकांना कसं टॅकल करतो. तर ते शस्त्र घेऊन जाणं कुठे बॉर्डरला प्रॉब्लेम किंवा कोणी ऑफिसरनी काही त्याच्यामध्ये काही रूल्स असतात की 6 इंचाच्या लेस दॅन 6 इंच ब्लेड असेल तर ते किचन टूल किंवा सेफ्टी कॅम्पिंग नाईफ म्हणून होतं, त्याच्या पुढे असेल तर ते वेपन म्हणून ते कन्सिडर केलं जातं. मग तो प्रोटोकॉल पाळला की ते काही नाही होत. त्याच्यामध्ये आपल्याला त्या लूप होल्स मध्ये बसवायचं. काही ठिकाणी मला ग्रीसमध्ये एंट्री करताना चेक करत होते, त्यावेळी माझा एक मोठा नाईफ होता, तो त्यांनी काढून घेतला होता. नेक्स्ट ठिकाणी मी परचेस केला, त्यावेळी छोटा परचेस केला, पण एक सोबत ठेवलं होतं, कारण मी टेंटमध्ये स्टे करत होतो. खूप सारे 136 डेज पैकी मी 32 डेज टेंटमध्ये स्टे केला. पण असं रॅन्डमली कुठे पण टेंट टाकून? रॅन्डम जस्ट टेन्शन नव्हते आतमध्ये की बाहेर काही होऊ शकतं, म्हणजे बाईक गुल होऊ शकते किंवा असं काही आलं डोक्यामध्ये कधी? त्यावेळी कसं असतं, यावेळी मी आधीच बोललो की मी रॉ पर्सन आहे. आपण एक स्क्रिप्ट करतो, प्रत्येक वेळी स्क्रिप्ट वर्क नसते होत, त्यासाठी स्क्रिप्ट नाही करायची. मला एक माहिती होतं की अडचण आल्यानंतर मला 10 मार्ग दिसतात, त्यातला बेस्ट एक पिक करू शकतो आपण. ते स्किल आपलं डेव्हलप झालं असेल किंवा सिच्युएशन नुसार आपण ऍक्ट करू शकतो. सिच्युएशन वर्स असेल, काही असेल तर जी काय असेल ती डिपेंड. तर त्यामुळे मी बिंदास झोपत होतो. ओके. म्हणजे असं काही चेक होता की आता इथे मी टेंट टाकतोय तर मला 4 गोष्टी चेक केल्या पाहिजेत, की मे बी सिटी किती लांब आहे किंवा आजूबाजूचं नेबरहुड कसं आहे, असं काही होत्या 2-4 गोष्टी? त्या बॅकआउटमेंट चालू असायच्या, कारण मी राईड करतो. मी सिटी सोडून किती वेळ झालाय, ऍक्च्युली मी 10 वाजेपर्यंत राईड करत होतो. जिथं कुठे शांती असेल, मला वाटलं की आता मी कंटाळलोय, तर त्या ठिकाणी मी बघत होतो की आपल्याला जागा कशी आहे, स्पेस रिलॅक्स आहे, झाड आहेत, सकाळी उठल्यानंतर व्ह्यू पण चांगला दिसला पाहिजे, की आपले दिवस खूप चांगला जावा, हे पण मी रात्री कन्सिडर करून टेंट लावत होतो. वॉशरूम सकाळी असावं किंवा पेट्रोल पंप किंवा एखादा कॅफे असतील जवळ कुठे दिसत असेल तर ते कन्सिडर करून मी लावत होतो की सकाळी आपल्याला तिथं मस्त फ्रेश वॉशरूम, शॉवर घेता यावं अर्ली मॉर्निंग. राईट. कधी कोणी आलं विचारलं की इथं अलाउड नाही किंवा इथं का कॅम्प करतोय किंवा आलं? हा, एकदा ग्रीस मला ऑरोगंट कंट्री वाटली, मी जजमेंटल पास करतोय असं नाहीये, पण बेसिकली हा आला मला एक्सपिरियन्स. ग्रीसमधले लोक, याच्याबद्दल मी कसं असतं, माणसं वाचली पाहिजेत आपल्याला प्रवासामध्ये. राईट. तर मी त्या कंट्रीत गेल्यानंतर पहिल्यांदा मी पेट्रोल पंप किंवा कॅफेमध्ये वायफाय मागतो. वायफायची गरज पडायची कारण लगेच सिम कार्ड मिळत नसायचं. तर त्यावेळी मला त्या कंट्रीचा जॉनर समजायला यायचा. पहिल्यांदा जॉनर समजतो, एंट्री करताना आपल्याला तिथले ऑफिसर्स, इमिग्रेशन ऑफिसर कसे ट्रीट करतायत गेस्ट म्हणून. ते फुल डे ते गव्हर्नमेंट सर्वंट असतात, फुल डे काम सेम करत असतात, त्यांचं पोलाइटनेस कसं आहे, लोकांचा ट्रीट करण्याचा जॉनर कसा आहे, मग त्याच्यानुसार कळतं की गव्हर्नमेंटचं कंट्रोल किती आहे किंवा लोकांचा जॉनर कसा आहे इथला. आणि दुसऱ्या वेळी कळतं की सर्वसामान्य लोक वायफाय देताना जी लोक टाळाटाळ करतात, तर मी 10 मिनिट यूज करणार आहे, प्लस हेवी फाईल 10 मिनिटात काय होणार नाहीये, आणि तो वायफाय दिल्याने त्यांचंही नुकसान होणार नाहीये. पण तिथे मला सहज जर वायफाय अवेलेबल होत असेल तर समजायचं लोक फ्रेंडली आहेत, हे माझं व्हायचं, आणि ते माझं नक्की अजम्पशन सक्सेस झालं. पण ग्रीसमध्ये त्या छोट्या गोष्टीलाही टाळाटाळ केली गेली. याचा अर्थ की त्यांना मला ही गोष्ट ग्रीसवाल्याच एका मित्रानं सांगितलं. मी 4 दिवस सांगितलं मला ग्रीसमध्ये असा
तो फील नाही आला ओके कनेक्टिंग, कारण मी लोकांच्यात मिसळत होतो. हां, वेलकम नाही वाटलं. वेलकमिंग नाही वाटलं. पण कुठे रेसिझमचा असा कुठे भाग होता कुठल्या कंट्री? रेसिझमचा ग्रीसमध्येच म्हणू शकतो की स्किन टोन मॅच नाही झाला. त्याने इंडायरेक्ट सांगितलं की तुझा स्किन टोन मॅच होत नाहीये, त्यासाठी मे बी कदाचित तुला एवढं इंटरॅक्शन होऊ दिलं नसेल. ओके ओके. पण इतर ठिकाणी मी एका छोट्याशा गावात बाईक राईड करत असताना तर ते छोटं रेस्टॉरंट असेल, ते लोक खूप, त्यांच्यासाठी मी फॉरेनर होतो, इंडियन होतो, तर ते मला खूप ट्राय करत होते समजून सांगण्याचे, मेनू देण्याचे किंवा ऑफर करण्याचे, काही गोष्टी माझ्याशी बोलण्याची, माझ्या प्रश्नांना उत्तर देण्याची. तर हे इंटरॅक्शन मला ग्रीसमध्ये नाही झालं. ग्रीस सोडून इतर बाल्कन कंट्रीमध्ये मला खूप छान एक्सपिरियन्स होता. मी कुठेही बाईक थांबवलं तर 4 लोक येऊन माझ्याशी गप्पा मारायचे, जे मला हवं असतं नेहमी, की तुमचं इथलं काय समजेल वगैरे. किंवा मी एखादा कुठे शेती सुरू आहे, बऱ्याच वेळा मी असंही केलं, काही ठिकाणी टोमॅटो सुरू होते का, मी थांबलो, त्यांना सांगितलं टोमॅटो खाऊ शकतो का, तर त्यांना ते खूपच कौतुकाचं वाटलं. कारण ते जरी फार्मर असले तर त्यांच्यासाठी मी एक फॉरेनर होतो, बाईकवरती प्रवासाला निघालो, एका वेगळ्या बॅकग्राऊंडचा, असं अजम्पशन्स मे बी असेल, तर एक फॉरेनर आपल्यासोबत आपल्या शेतातले टोमॅटो इथेच बसून खातोय, हे त्यांना खूप मोठी गोष्ट होती. त्यांना खूप कौतुकाचं वाटलं. मग त्यांनी फोटो वगैरे काढले, जी गोष्ट इथं मी सर्रास करतो माझ्या देशामध्ये. तिथे बरं फॅमिलीजनी पण वेलकम केलं होतं. पण मी बघितले बरेचसे फोटोज जिकडे यू आर हॅव्हिंग अ मील विथ द फॅमिली. राईट. सो दॅट्स ऑल्सो व्हेरी पॉझिटिव्ह थिंकिंग. पॉझिटिव्ह थिंकिंग होतीच. मला खूप लोकांनी वेलकम केलं तिथं. स्वित्झर्लंडमध्ये मला फर्स्ट महाराष्ट्रीयन लोक भेटले, पहिल्यांदा महाराष्ट्रीयन, की जे मला वेलकम केलं होतं. इटलीमध्ये एका इटालियन फॅमिलीने मला रॅन्डम जस्ट ओळख झाली, म्हणली चल घरी, म्हटलं चला असं. अच्छा अच्छा. कधी असं होमसिक झाला? नाही, होमसिक नाही झाला कधीच नाही. उलट असं जायची वेळ आल्यावरती वाईट वाटलं परत जायची वेळ आली म्हणून. येस. ओके, इंटरेस्टिंग. सो फूडचं काय होतं योगेश? कारण आयू म्हणजे व्हेजिटेरियन आहेस का, खातोस मीट? मीट वगैरे खातो. ओके. सो तसा कुठे काय प्रॉब्लेम नसतो झाला? नाही आला. ऍक्च्युली माझे फॅमिली बॅकग्राऊंड पूर्ण व्हेजिटेरियन आहे. पण मी मागच्या 10 वर्षापासून आलोय. म्हणजे मी आमच्या घरात गांजाच्या, काय म्हणतात, तुळशीवर अंदावनात उगवलेलं गांजाचं झाड असं म्हणू शकतो. असे मला घरातले म्हणतात मला. ओके ओके. जोकापाट. पण मी तसं फ्लेक्झिबल केलंय. होतो व्हेज, मला नॉनव्हेज आवडल्यानंतर मी कंटिन्यू केलं. नॉनव्हेजमध्ये पण मला जास्त चिकन वगैरे खातो, क्रॅब्स, मटन्स काहीतरी. पण मोठ्या जनावरांचं मीठ नाही खाल्लं तर त्याची मला तिकडे अडचण व्हायची. काही ठिकाणी चिकन मिळतच नाही. हो, मिळतच नाही. कारण त्यांच्यासाठी चिकन म्हणजे व्हेजमध्येच एकदम. तर तिथे करेक्ट. पण बरोबर काय कॅरी केलं होतं का, तशी काही गरज नाही पडली? नाही, 100 दिवसाचा प्रवास होता. मी काय फक्त चटणी कॅरी केली होती. ओके ओके ओके. कारण ते थोडं टेस्ट बर्ड कंटिन्यू राहावे, नाही तर आल्यानंतर मी विसरून जाईल माझी मूळची चव सस्टेन व्हावी यासाठी. करेक्ट. ओके. आणि 1-2 टेक्निकल क्वेश्चन्स आहेत माझ्याकडे, की समजा अशी बाईक राईड प्लॅन करायची असेल तर लिगली काय काय लागतं? म्हणजे काय काय परमिशन्स लागतात स्वतःसाठी पण, बाईकसाठी पण? आपला तर पासपोर्ट असतो, तसं बाईकचं काय डॉक्युमेंटेशन असतं किंवा काय एक्स्ट्रा डॉक्युमेंटेशन करायला लागतं जर का आपण बॉर्डर रोडनी क्रॉस करणार असो तर? नक्कीच. 2 गोष्टी असतात यामध्ये, एक इमिग्रेशन आणि कस्टम्स. आपलं पर्सन असतो जो लाईव्ह, तर त्यासाठी आपल्याला इमिग्रेशन असतं, पासपोर्ट, व्हिजा, व्हॅलिड व्हिजा आणि इन्शुरन्स हवा आहे. हे 3 गोष्टीमध्ये आपलं इमिग्रेशन होतं. आणि आपल्याला जे व्हेकल असते त्यासाठी कस्टम क्लिअरन्समधून जावं लागतं. मग त्यासाठी आपल्याला कस्टम डॉक्युमेंट एक असं कार्नेट दे पॅसेज अँड डाऊन, त्याला CPD म्हणतात, ते खूप इम्पॉर्टंट असतं. आणि इंडिया कार्नेट कंट्री आहे, तर इंडियातून बाहेर बाईक नेण्यासाठी कार्नेटची गरज असते, हे इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर IDP लागतं, इंटरनॅशनल ड्रायव्हिंग परमिट, ते 1 वर्षाचं व्हॅलिड मिळतं. त्यानंतर आपलं डोमेस्टिक लायसन्स हे हवं, जे इंडियन लायसन्स दिलेलं आहे ते, प्लस आपलं रजिस्ट्रेशन पेपर गाडीचे, RC बुक असेल, PUC असतील, किंवा इथला इंडियन व्हॅलिड इन्शुरन्स तो. आणि ह्या गोष्टी इथं मिळू शकतात. यानंतर आपण जेव्हा बाहेर जातो देशातून, तेव्हा काही कंट्रीमध्ये कार्नेट ॲक्सेप्ट नाहीत करत, तिथं TIP लागतं, टेम्पररी इम्पोर्ट परमिट. अच्छा. मग ते ऑन द स्पॉट त्या बॉर्डरला घ्यायचं, तिथं टॅक्स भरायचा, त्यांचा रोड टॅक्स वगैरे काय असेल, कारण आपण त्या कंट्रीचे रोड यूज करतोय. आणि एक्झिट करताना तो सेम पेपर तिथं द्यायचा आणि आपण कंट्री एक्झिट केली द्यायचं. मग टेम्पररी इम्पोर्ट परमिट ते एक्सपायर होतं तिथे. ओके. इम्पोर्ट झाली आणि आता ते एक्सपोर्ट झाली कंट्रीतून, तर ते TIP लागतं काही ठिकाणी. आणि प्रत्येक कंट्रीला इन्शुरन्स गरजेचा असतो. एंट्री करताना इन्शुरन्स तिथला घ्यावा लागतो. तिथला तो कधी कॅश देऊन घेऊ शकतो किंवा ऑनलाईन घेऊ शकतो आपण. पण प्रत्येक कंट्रीचा वेगळा इन्शुरन्स असतो. तो असं नाही की असं युनिव्हर्सल इन्शुरन्स नसतो. फक्त युरोपसाठी हे युरोपियन युनियनचे रूल्स खूप फ्लेक्झिबल असल्यामुळे ते खूप इझी पडतं की एक इन्शुरन्स आपल्याला. पण त्यामध्येही काही कंट्री युरोपियन युनियनमध्ये नाही आहेत, तिथं आपल्याला वेगळा घ्यावा लागतो. तर शेंगेन झोन वेगळा आहे. मग काही कंट्री शेंगेनमध्ये आहेत पण युरोपियन युनियनमध्ये नाही आहेत. मग त्यावेळी आपल्याला इन्शुरन्स घ्यावं लागतं. मग ती लिस्ट चेक करायची की ही कंट्री आहे का आपण जे ट्रॅव्हल करतो. पहिलं ब्रेक्झिट व्हायच्या आधी ब्रिटन युरोपियन युनियनचा भाग होता. मग त्याचे रूल आता चेंज झालेले आहेत नंतरचे, जे वेबसाईटवर मेन्शन नाहीत मोस्टली, कारण ही खूप लेटेस्ट थिंग आहे याच्यासाठी. तर ह्या गोष्टी सगळ्या आपल्याला अभ्यास करावा लागतो. तर या गोष्टी आपल्याला लागतील. याच्या व्यतिरिक्त काय असं ॲडिशनल डॉक्युमेंट नाही लागत, हेच इम्पॉर्टंट आहे. ओके. पासपोर्टची पानं पुरली का?
पासपोर्ट संपला माझा आल्यानंतर. अच्छा, पण जाताना एकदम असा फुल एम्प्टी घेऊन जायला लागत असेल, कारण कुठे हा, हो, किती नक्कीच. stamp मारतील. हो, हो. प्रत्येक ह्याच्यामध्ये एंट्री एक्झिट एक दोन पण काही ऑफिसर वेस्ट करतात, चुकीच्या ठिकाणी स्टॅम्प मारतात किंवा क्रॉस स्टॅम्प टाकतात. त्यामध्ये मला UK वाले खूप आवडले, कारण त्यांनी विजावरती स्टॅम्प मारून माझे 2 पेजेस सेव्ह केले UK वाल्यांनी. ओके. बाकीच्या विजा व्यतिरिक्त आणखी 2 पेजेस त्यांनी एक्झॉस्ट केली तिथे. ओके. आणि कुठे असं वाटलं की इंडियन पासपोर्ट असल्याचा फायदा झाला का, असं कुठे काही नाही की त्याच्यामुळे विजा अरायवल मिळालं, असं कुठे काय वाटलं का? प्रत्येक कंट्रीचा विजा आधीपासून घेऊन ठेवला? नक्कीच. कारण वेस्टर्न आपलं इंडियन पासपोर्टसाठी वेस्टर्न साईडला काही सेंट्रल अमेरिकेच्या कंट्रीचे विजा ऑन अरायवल देतात, पण तिथं डायरेक्ट फ्लाईट नसते. आपल्याला अमेरिकेचा विजा अमेरिकेतून कनेक्टिंग फ्लाईट असते किंवा युरोपमधून. तर आपल्याकडे ऑलरेडी त्या 2 कंट्रीचे विजा असल्याशिवाय जाऊ शकत नाही. म्हणजे ते विजा ऑन अरायवल आपल्याला फायद्याचे नाहीत. या व्यतिरिक्त फक्त कझाकिस्तान नावाची एक कंट्री आहे, ती आपल्याला विजा ऑन अरायवल देते. या व्यतिरिक्त आपल्याला वेस्टर्न साईडला कुठलीही कंट्री ऑन अरायवल नाही आहे. तर सगळे विजा मला इथून करावे लागले. माझा प्लॅन मुंबई टू लंडन होता, तर लंडनपर्यंत पोहोचण्याची सगळी अरेंजमेंट होती. ओके. पण इन बिटवीन चेंज झाल्यानंतर परतीच्या प्रवासात खूप मोठा टास्क होता की आपल्याला घरापर्यंत पोहोचायचे, विजा घ्यायचे आहेत. मग याचा फायदा असा झाला की जो मी 4 वर्ष त्या कंट्रीचे अभ्यास केला होता की रूल्स काय लागतात, त्याच्या एम्बेसीज कुठे आहेत. त्यामुळे 2 दिवसात माझा प्लॅन झाला की मला इराणचा विजा कुठे मिळेल, कुठे अप्लाय करायचा, 7 दिवसानंतर मी कुठे पोहोचेन, मग कलेक्शन लोकेशनला ती एम्बेसी तिथे आहे का. तर ते माझ्या अभ्यासात होतं की तिथं होते, एम्बेसी मिळाले. मग परतीचे विजाचे हे सगळे मी एन रूटच केले. ओके, गॉट इट. पण विजा हा प्रॉपर होता, ऑन अरायवल असं कुठे काही नव्हतं. कुठे काही फॅसिलिटी नसते, कारण बरेचसे पासपोर्ट असतात, तो फक्त पासपोर्टने तुमचं काम होऊन जातं. विजा पण घ्यायचं, US पासपोर्ट, फ्रेंच पासपोर्ट, सिंगापोरियन आय थिंक इज द स्ट्रॉंगेस्ट पासपोर्ट आहे. राईट. मग त्यांना होणार तसं टेक्निकली मला नाही झाला, फक्त इमोशनली झाला की भारतीय कंट्री किंवा आता भारताचं थोडंसं कोविड पॉलिसीमुळे असेल, वॅक्सिन पॉलिसी असेल, करेक्ट, त्या गोष्टीनं. किंवा मला जॉर्जियामध्ये एंट्री करताना खूप मोठा सीन झाला होता, तर तिथे मला इंडियन पासपोर्ट आणि योगेश नावासलाचाही फायदा झाला होता तिथे. तर त्याचं झालं असं की टर्कीतून ट्रॅव्हल करत खूप मी एक्स्ट्रीम ॲडव्हेंचर ऑफ रोड भागात ट्रॅव्हल करत होतो. तर त्यावेळी मला तिथे बंदुकीची गोळी सापडली, बुलेट 9mm. मला वाटलं ती यूज केलेली आहे, पण ती लाईव्ह काढतोच होतं ते मी माझ्या बॅगमध्ये टाकलं. आणि जस्ट सोवेनियर आयटम्स आपल्याला असतं की ठीक आहे मेटल आहे घेतलं सोवेनियर म्हणून, पण मला नाही वाटलं की ते एवढा मोठा त्याचा होईल. जेव्हा मी बॉर्डर क्रॉस केल्यानंतर लक्षात आलं, जेव्हा पुढे आलं की एक्सरे, तुमची गाडी स्कॅन करा, लगेच स्कॅन करा, मग तेव्हा लक्षात आलं की अरे एक्सरे म्हटली आपली बुलेट स्कॅन होणार. त्याच्या आधी माझा पासपोर्ट इमिग्रेशन वगैरे झालं होतं, फक्त लास्ट स्टेज बाकी होती याची एक्सरे करणे आणि क्लीन चिट घेऊन एक्झिट करणे. तिथे सायरन झाला. मला माहीत होतं आता जाणार. आता इथे कसं आहे की आपण डिसिजन काय घेतो किंवा आपण रिॲक्ट कसं होतो. असं स्ट्राईक झालं नाही की आपल्या मला स्ट्राईक झालं. हो, मला स्ट्राईक झालं एक्सरे बघितल्यानंतर, पण आधी नाही झालं की अरे आधी नाही आलं. आधी मी माझ्या फन झोनमध्ये होतो. जेव्हा मला ती अडचण आली की आता होणार, त्यावेळी आलं. तर इथे मी चेस खेळतो. मी मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये साऊथ झोनमध्ये अगदी चंबरूपासून भवन्सपर्यंत, गिरगावपर्यंत जे कॉलेजेस असतील त्या कॉलेजमध्ये मुंबईत मी चेस खेळलो आहे. माझ्या कॉलेजतर्फे कॅप्टन म्हणूनही गेलो आहे. तर चेसमधून मला एक शिकलं, म्हणजे एक गोष्ट शिकली नेहमीच की पुढच्या 4-5 चाली आपल्याला दिसल्या पाहिजेत. आपली एका ह्याच्यानंतर रिस्पॉन्समध्ये काय येणार आहे हे इमिजिएटली तिथं स्ट्राईक झालं की मी जर इथे मला स्ट्राईक झालं ती गोळी उचलून जर डस्टबिनला टाकली असती आणि हे जर CCTVमध्ये किंवा कोणी नोटीस केलं असतं तर हे सिच्युएशन मी हँडल करू शकलो नसतो. हां, बरोबर आहे की याला माहिती होतं काहीतरी आहे आणि त्यांनी जर ही ट्राय टू गेट रेड ऑफ इट. पण मी ते जाऊ दिले. व्हिडिओमध्ये पण बोललो की हे आपल्याकडे सायरन होणार आहे, ते मी जाऊ दिलं. त्यामध्ये स्कॅन झालं, सायरन वाजलं, पूर्ण बॉर्डर स्टक झाली. पण ही सिच्युएशन हँडल करण्यासारखी होती. 15 मिनटं माझ्यासाठी बॉर्डर थांबवली होती. स्क्रीनवरती मेसेज होता ॲम्युनिशन स्मगलिंग डिटेक्ट. तिथे फक्त होतं की चेस खेळणं असेल किंवा प्रेझेन्स ऑफ माइंड असेल, तर ह्या गोष्टी मला तिथं कामाला आल्या. मी सगळं बघितलं चालू, आणि ती माझी 21वी कंट्री होती. अच्छा, तोपर्यंत मी यूज टू झालो होतो. बॉर्डर ही सिस्टम, सगळे लोक, प्रोसेस, हे सर्व ऑफिसर्स. तर त्यावेळी मी गप्प उभं राहिलो, बघितलं काय आहे तिथे. 2 लोक आली, मला चला म्हटलं. मी विचारलं हॉट ॲपन, जसं मला काय माहितीच नाही दाखवलं. मग नंतर पासपोर्ट, मोबाईल वगैरे सगळं टेबलावर ठेवायला लावलं. तिथे कोणी काही बोललं नाही. तिथे ठेवलं, बसवलं. ऑफिसर्स आले, इमिग्रेशन ऑफिसर, सिक्युरिटी ऑफिसर वगैरे काय काय. मग ते सगळे ओरडले माझ्यावर काय आहे हे. मग तिथे होतं ॲम्युनिशन स्मगलिंग डिटेक्ट. मग सगळे बॉर्डर थांबवली, सगळं काम. आणि मेसेज होता की ॲम्युनिशन स्मगलिंग डिटेक्ट. ते मला दिसत होतं स्क्रीनवरती. तिथे सर्व सायरन वगैरे. मी सगळं इकडे तिकडे बघितलं, सर्वांच्याकडे काय चाललं, मला काहीच माहीत नाही असं. त्यांनी सांगितलं व्हॉट इज दिस. तर मी त्यांना बोललो दिस बुलेट, आय नो दिस इज बुलेट, सॉरी आय फॉरगॉट इट टू. असं. तर ते बोलले की वी ऑल्सो नो व्हॉट इज दिस. द क्वेश्चन इज वाय यू आर कॅरिंग दिस टाईप ऑफ ॲम्युनिशन. मी ॲम्युनिशन मी इग्नोर करत होतो. मी जस्ट अ सोवेनियर आयटम.
माझ्या पूर्ण त्या स्पीचमध्ये कुठेही मी त्याला बुलेट बोललो नाही. म्हटलं दिस वॉज अ सोविनर आयटम, आय थॉट दिस इज सोविनर आयटम अँड आय एम ऑन द फन झोन, सो आय इग्नोर दिस काइंड ऑफ मिसहॅप्स वगैरे. तर त्यांचं म्हणणं होतं की ते ॲम्युनेशन्स, ते प्रत्येक शब्दात बोलायचे व्हाय यू आर कॅरिंग ॲम्युनेशन्स. ते सिरियस होतं. मग तिथे डिस्कस झालं, 40 मिनटं झाले. त्यांनी 15-20 मिनिट मला खूप सारे क्वेश्चन्स केले, टॉर्चर केलं असेल किंवा हे करून. तर माझ्याकडे एकच आन्सर होतं की दिस इज, आय थॉट दिस इज अ सोविनर आयटम, बस. I am on the traveling, I am on the different fun zone, so I just simply forget about all about this scenario. तर तो बोलला you should be serious, you are traveling around the world. Yes, but I am a human can make mistakes. सर हे माइल्ड झालं. नंतर मग त्यांना सांगितलं की त्यांचे बरेच क्वेश्चन असेल. म्हणजे यू हॅव सिस्टम, यू हॅव एव्हरीथिंग, यू हॅव मॅन पॉवर, यू हॅव सिस्टम, यू कॅन चेक इट आउट, यू विल फाइंड आउट द अनदर आन्सर्स बिकॉज यू आर आस्किंग मी द सेम क्वेश्चन्स, आय विल गिव्ह द सेम आन्सर बिकॉज आय हॅव द ओनली आन्सर, दिस इज द ट्रूथ. प्रॉपर इंट्रोगेशन झालं. इंट्रोगेशन नाही, प्रॉपर इंट्रोगेशन. मला इंडियात कधी मला तो अनुभव मिळाला नसता. तो मला जॉर्जिया टर्कीच्या बॉर्डरवरती मिळाला. तिथे एक 40 मिनटं ती चकमक सुरू होती. पुढचे 20 मिनटं थोडं माइल्ड झालं ते. मग त्याच्यामध्ये पासपोर्ट बघितलं, योगेश, इंडियन पासपोर्ट. मग त्याने त्याच्या बायकोला योगाचा नाद लागलेला लेटेस्ट. एक 2-3 वर्षापासून यूट्यूबवरती खूप व्हिडिओज बघत होते. मग त्यानं मला तो बोलला की असं असं योगेश आणि व्हॉट इज द रिलेशन बिटवीन योगा. त्यावेळी तो समोरून मला बोलला, म्हणजे एक असं बोलतात ना की फ्लोमध्ये आलं की योगा, व्हॉट इज द रिलेशन बिटवीन योगेश आणि योगा. कारण योगेश नाव दिसलं पासपोर्टवरती, इंडियन पासपोर्ट. मग मला इमिजिएटली समजलं की ज्यात सध्या योगाची जी काय क्रेज सुरू आहे, तर त्याच्यामध्ये हे विक्टिम्स आहेत. विक्टिम्स नाही म्हणू शकत आपण त्यांना, जोकोपाट, पण यांची फॅमिली याच्यामध्ये इन्फ्लुएन्स झालेली आहे. तर मी पटकन लगेच माझ्याकडे कंट्रोल घेतलं त्या सिच्युएशनचं. मी इमिजिएट त्यांना सांगितलं की आय नो योगा, आय नो एव्हरीथिंग अबाउट योगा. मला जरी थोडं बेसिक नॉलेज जरी असलं तरी मी त्यांना भारतामध्ये जे योगा सेंटर्स असतील, ऋषिकेश असेल, बेटल आश्रम असेल किंवा इतर असतील, किंवा पुरी, तिथं पण काही आश्रम्स आहेत. इव्हन मी आपलं पीस पॅगोडा पण त्यांना सांगितलं की तिथं योगाचे खूप मोठे सेंटर्स आहेत. आणि क्रॉस चेक करायला काय, तर मी असं कंटिन्यू फ्लोमध्ये बोलत होतो योगाबद्दल बरेच. ईशा फाउंडेशन असेल, कुंडलिनी योगा असेल ते. तर त्यामुळं काय झालं, एक ट्रस्ट बिल्ड झालं की याला योगाबद्दल खूप सारी माहिती आहे. आणि मला तो मेसेज फक्त द्यायचा होता की तुम्हाला जे काय हवं आहे ना, त्याचं माझ्याकडे खूप सारं आहे आणि आय एम द जेन्युइन पर्सन. मग पटकन मी त्यांची परमिशन न घेतात म्हटलं पेन द्या. मी त्यांना वेबसाईट काय लिहून दिले असतील की इथं तुम्हाला जेन्युइन इन्फॉर्मेशन मिळेल. तर तो पर्सन ऑफिसर इतका खुश झाला, कारण त्याला इंडियातून एखादा येणार आहे, त्याला प्रचंड नॉलेज आहे असं त्याचं. मी त्या 5 मिनिटाच्या स्पीचमध्ये त्यामध्ये बरंच काय तपासतील ते माझ्यासाठी होते. समोरसाठी काहीतरी त्यानं सांगितलं, त्याच्या लक्षातही राहणार नाही त्या गोष्टी. इनफॅक्ट मी पटकन वेबसाईट लिहून दिल्या की इथं तुम्हाला योगाबद्दल जेन्युइन इन्फॉर्मेशन मिळेल. हे पर्सन्स आहेत, ही इन्स्टा आयडीज असतील, तर तिथं तुम्हाला योगाची जेन्युइन इन्फॉर्मेशन मिळेल जे टेक्निकली वगैरे प्रॉपर असेल. तो पर्सन खूप खुश झाला. प्लस त्याने मला पुन्हा इंडियाचं कौतुक केलं की वी डोंट हॅव एनी क्राईम रेकॉर्ड फॉर इंडियन पासपोर्ट होल्डर्स, सो तुला मी जेन्युइन कन्सिडर करतो. मग आमचं जे काही इंट्रोगेशन होतं ते डिस्कशनवरती आलं. ओके. हां. आणि नंतर मग त्यांनी मला जाऊ दिलं. ते मेन्शन करत होते. मी पटकन पासपोर्ट घेऊन मी पटकन तिथून उठलो. त्यांना म्हटलं पासपोर्टवर काय मेन्शन करू नका प्लीज. त्यांनी रेकॉर्डमध्ये बॉर्डर का स्टक झाली होती किंवा जो काय रिपोर्टिंग द्यायचं असतं, तर काही ठिकाणी ह्या गोष्टी पासपोर्टवर मेन्शन होतात की बिकॉज ऑफ दिस पर्सन दिस सीन हॅपन्स. किंवा कधी आपण विजा एक्सिड करतो तर तिथं लिहिलं जातं की 2 दिवस डिले झालेला आहे, तर पुढच्या विजाला आपलं इम्प्रेशन करू शकतो येतात. तर कदाचित त्यांच्या डोक्यात असेल किंवा ती प्रोसेस असेल. मी त्यांना रिक्वेस्ट केली की पासपोर्टवर या गोष्टीचं काही मेन्शन करू नका. तर मे बी आपलं डिस्कशन आमचं चांगलं झाल्यामुळे त्यांनी तो सॉफ्ट कॉर्नर दिला. ते बोलले पासपोर्टवर काही नाही करत, ते आमच्या रेकॉर्डला मी मेन्शन करतोय. अशी माझी सुटका झाली. मग ते बुलेट त्यांनी डस्टबिनला टाकली, त्यांनी घेतली काढून देते आणि मला पुढे जाऊ दिलं. मी तेच विचारत होतो की सुविनियर शेवटी सोविनियर घेऊन मला परमिशन दिली नाही. जरी दिली असती तर पुढे अर्मेनिया होतं, पुन्हा इराण होतं. करेक्ट. ओके, वंडरफुल. अजून असे काही प्रसंग आहेत का? मला आठवतं की टर्कीमध्ये असताना एक मी व्हिडिओ बघितला होता जिथे टनल्सचे बरेचसे रूट्स होते. सो आय थिंक तेव्हा एक व्हिडिओ जो होता तो असा एकदम इनकम्प्लीट राहून गेला होता. सो तिथे पुढे काय झालं होतं तिकडे? ओके, नक्कीच. तर तो ॲक्च्युली व्हिडिओ म्हणजे मी जो अभ्यास करत होतो, मला काय करायचं आहे, मला ॲडव्हेंचर ह्या देशामध्ये काय काय एक्स्ट्रीम आहेत ते मला ते फील घ्यायचं आहे. तर ह्याच्यामध्ये मला एक वेबसाईट मिळेल, dangerousroads.org. तर या वेबसाईटवरती, त्या वेबसाईटचं नाव ॲक्च्युली मला भारतातला किल्लर टू किश्तवार रस्ता शोधत असताना त्या वेबसाईटचं नाव मिळालं. ती नोट करून ठेवली होती. तर ती वेबसाईट चालत असताना मला तो रस्ता मिळाला. त्या रस्त्याची खासियत असे की तो 1880 साली त्या रस्त्याचं बांधकाम सुरू झालं आणि ते 2002ला थांबवलं गेलं. म्हणजे 122 वर्ष काम सुरू असणार कदाचित तो एकमेव रस्ता असेल. त्यामध्ये बरेच रेजिम चेंज झाले असतील गव्हर्नमेंट. तर तो रस्ता का बंद आहे किंवा त्याच्याबद्दल क्युरिओसिटी खूप वाढली. मी ती पाहायला गेलो. तर मेन रोडपासून किंवा मेनलँड टर्कीपासून एका रिमोट एरियामध्ये तो भाग आहे. तिकडे जाण्यासाठी मला 200 किलोमीटर
ऑफबीट जावं लागलं. तिथं गेल्यानंतर तो रस्ता ॲक्च्युली होता डेंजर. 38 टनेल्स होते, अगदी 18-17 किलोमीटर्स असतील. याच्यामध्ये 38 टनेल्स होते. नेटवर्क नव्हतं, GPS नव्हतं, खूप हाय माउंटन्स आणि खूप डेप्थ व्हॅली असल्यामुळे GPS ही नव्हतं. GPS नव्हतं, मला ड्रोन माझा फ्लाय होताना होम पॉईंट अपडेट न होत असल्यामुळे मला समजलं की ते GPS पण वीक आहे. सो इमर्जन्सी जर काय झाली तर नेटवर्क तर ऑब्व्हियसली नाहीच आहे, पण सॅटेलाईटवरून पण काय ट्रॅक होणार नाही की माझं लोकेशन ऑलरेडीच कुठेतरी बंद झालं असेल, ज्यांना मी ट्रॅक करायला माझं लोकेशन दिलं असेल किंवा पोलार स्टेप्स वगैरे असेल तर. त्याच्यामुळे मला जायच्या आधीच माहिती होतं की काय काय आपल्याला असेल तिथे प्रॉब्लेम्स असणार आहेत. तर मी गेलो, त्यामध्ये टनेल्स वगैरे कंप्लीट केले. मला तो थ्रिल हवं होतं तिथे त्या रस्त्यावरचं. एका साईडला डेप्थ व्हॅली, एका साईडला हाय माउंटन्स, नेटवर्क नाही, तिथं कोणीही फिरकत नाही. जर तिथं काही प्रॉब्लेम झाला असता नक्कीच 4 दिवस माझ्यापर्यंत कोणी पोचलं नसतं. कारण तिथं फक्त कोणी फिरायला येणार आहेत, त्या रस्त्यावरती घेऊन ॲडव्हेंचर बाईक घेऊन येणारीच लोक येतात. त्यामुळं तशा रस्त्यावरती जाताना मी ऑलरेडी टेंटमध्ये माझ्याकडे सगळं साहित्य असेल, 4 दिवसाचं राशन असेल किंवा फ्युअल टँक फुल असेल, पाणी 5-10 लिटर असेल, तर हे कॅरी करूनच मी अशा मिशनवर राईडमध्ये जात होतो. तर तो झाल्यानंतर मी व्हिडिओ एक पोस्ट केला, त्याला खूप रिस्पॉन्स पण चांगला आला. ती सीन तिथलं दाखवला असेल तो काय. तर तो रस्ता असा नव्हता की पुढे कुठे जायचं होतं, तो फक्त तिथे जाणे, डेड एंड, आणि रिटर्न येणे, पुन्हा 200 किलोमीटर मेन रोडला येणे, माउंटन्स वगैरे पार करून आणि पुन्हा कंटिन्यू करणे, असा तो सीन होता. ना की असं होतं की मी चाललो आणि रस्त्यात आलेला आहे आणि तो पार नाही करता आला. तो ऑलरेडी तिथं आता सबस्टिट्यूट रोड बनवला गेलेला आहे. तो फक्त ॲडव्हेंचरसाठी उरलेला आहे. ऑलराईट. अशी ती त्या रस्त्याची स्टोरी आहे. कम्प्लीट झाली आता ती स्टोरी. स्टोरी कम्प्लीट झाली. हां, पण जनरली नॅव्हिगेशनसाठी काय गुगल मॅप्स कुठली नॅव्हिगेशन गार्मिन काय? नाही, काही गरज नाही गेली. मला ॲक्च्युली काही लोकांनी सजेस्ट केलं मोंटेरा आहे, गार्मिन. इंडियामध्ये नाही मिळत आहे कारण त्यामध्ये सॅटेलाईट फोन आहे. इंडियामध्ये सॅटेलाईट फोन अलाउड नाही आहे सिव्हिलियन्सना, तर तो इंडियामध्ये मिळत नाही. 40,000-45,000 काय ते त्याची प्राईस आहे. पण मला गुगल मॅप इनफ वाटलं GPS-साठी, लोकेशनसाठी. तर मला त्याची कधी अडचणी आली नाही. मला हवं ते मला गुगल मॅपवरती मिळत गेलं. गुगल मॅप कम्प्लिटली आपल्याला नॅव्हिगेट करता असंही नाही, काही ठिकाणी चुकतंय, पण तिथं काय आपण विचारू शकतो आपण रोडवरती आहे, तर त्यामुळं मला त्याची काहीच अडचण नाही आली. ओके. हा एवढा जो असा प्रचंड ट्रॅव्हल केला, आता ह्याच्यामध्ये कसं बायकिंग इज अ व्हेरी स्ट्रॉंग कम्युनिटी, राईट, आणि ह्याच्यामध्ये असं एक ब्रदरहूडचं पण एक फिलिंग असतं. सो असे कुठे फेलो रायडर्स भेटले किंवा इंटरेस्टिंग लोक भेटली की ती वन कंट्री टू दी अदर कंट्री असं तुझ्या बरोबर होते? असं नाही, ॲटलीस्ट समोरून येणारे भेटत होते. आम्ही सोबत राईड नाही कुठे केली. लोक भेट होते, प्रत्येकाचा रूट होता, वेगळा असायचा, पण आम्ही भेटून गॅदरिंग व्हायचं, स्टे व्हायचं. आमचं फूड एका ठिकाणी आम्ही हॅव्हिंग अ लंच और डिनर असं आमचं झालं होतं. इंटरॅक्शन खूप लोकांचं झालं, कम्युनिकेशन खूप लोकांचं झालं. त्यापैकी मला सांगावंसं वाटतं, मला टॉम पोसाद नावाचा ऑस्ट्रेलियाचा एक पर्सन भेटला होता, रायडर होता. ओके. आणि त्याचा खूप अभ्यास आहे युरोपबद्दल. ओके. तर त्याचा अभ्यासाचं एक उदाहरण देतो मी. एका ठिकाणी एका बाईकचा माझा फोटो काढला आणि पाठीमागं खूप छान सीन होता. एक पेनिन्सुला एका लेकमध्ये जात होता आणि तसंच फोटो केला की अरे आज मी इथं गेलो, खूप छान होतं. तर त्याने सांगितलं की ते जे गाव दिसतंय ना, ते अश्मयुगीन गाव आहे. तिथे काही फॉसिल सापडलेले आहेत. त्या मागच्या दिसणाऱ्या गावामध्ये असं छोटंसं गाव पण दिसत नाही हे. तर इतका त्याचा अभ्यास होता. म्हटलं अरे मिस केलं मी ती गोष्टी. अमेझिंग. तर अशी काही लोक भेटली ज्यांनी मला काही लोकेशन असे दिले की जे मॅपवर मिळणार नाहीत. तर ती आणखी एक टेक मी एव्हरीवेअर नावाचं एक इंस्टाग्राम पेज आहे. ओके. तर त्यांच्या एका व्हिडिओमध्ये मी एक अंडरग्राऊंड एअरबेस पाहिला होता. म्हणजे 3 किंवा 2 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. ते मी नोट करून ठेवलं की ह्या गोष्टी लोकेशनला आपल्याला जायचं आहे. तर क्रोएशियामध्ये झेल्झेवा एअरबेस नावाचं गोष्ट आहे ती. तर डोंगराच्या पोटामध्ये टनेल्स करून आतमध्ये फ्लाईट लपवले गेलेले होते आणि ते फ्लाईट लँड झालं की ते डायरेक्ट आतमध्ये जायचं. रनवे असा टनेलमध्ये होता आणि आतमधून ते कव्हर केलं जायचं. आणि आतमध्ये पूर्ण एअरबेस होता, पूर्ण स्क्वॉड्रन्स आतमध्ये असलेली, कोणाला माहिती नसायची. टनेलचं गेट ओपन झालं की फ्लाईट बाहेर येऊन डायरेक्ट टेक ऑफ व्हायचं. तर ही खूप इंटरेस्टिंग आणि मला वाटतं एकमेव गोष्ट असेल की ते अंडरग्राऊंड एअरबेस बनवून इतके मोठे फ्लाईट्स असतात जे. आणि खूप सारे आतमध्ये मी बाईक चालवली त्या टनेल्समध्ये. तर खूप सारे असं स्पेस होता की याच्यामध्ये किमान 15 ते 20 एअरक्राफ्ट आतमध्ये स्टोअर होऊ शकतील असे. तर ती गोष्ट मला त्यांच्या एका व्हिडिओतून मिळाली. तर ही एक लागतं की आपल्याला कुठे जायचं आहे. मग त्याचा रस्ते सापडत नव्हतं मला लोकेशन गुगलवर वगैरे, कारण बॉर्डर टाऊन असल्यामुळे काय रोज गुगलवर दाखवतात ते ॲक्च्युअली नव्हते एक्झिस्ट करत होते. ते खूपच बॉर्डरला होतं, क्रोएशिया आणि बोस्निया हर्झेगोव्हिनाचं बॉर्डर. ओके. मग मी आणखी एका मित्राला विचारलं की मला इथं जायचं आहे. मग त्याने मला सांगितलं की गुगल तुला हा रस्ता नाही दाखवणार. पेपरवरती त्याने मॅप बनवून दिला आणि सांगितलं की इथून तू 4 किलोमीटर गेला की लेफ्ट साईडचा एक रोड दिसेल, तिथं बोर्ड असेल तर तो वाचता येणार नव्हता नक्कीच मला.
मग त्यांनी तिथं बाण दाखवला, तिथून गेलं आतमध्ये गेल्यानंतर पुन्हा 2 किलोमीटर लक्षात ठेवायचं मीटरवरती, की 2 किलोमीटर नंतर 3 रस्ते असतात गावामध्ये जाणारे, त्यातला लेफ्ट साईडचा फर्स्टवाला टर्न घ्यायचा, एक्स्ट्रीम लेफ्ट, हे त्याने मला पेपरवरती करून दिलं. ओके, क्रेझी. हां, मग मी तिथे पोहोचलो. तसं तिथे गेल्यानंतर काही रायडर्स वगैरे भेटले मला, जे ऑलरेडी सकाळी पोहोचले होते. तर अशा काही गोष्टी रायडर कम्युनिटीमुळे मला खूप चांगल्या मिळाल्या राईडमध्ये. वंडरफुल. एक क्युरिओसिटी आहे मला अजून एक, की इतकं ट्रॅव्हल झालं, एवढे कंट्रीज झाले, आता ह्याच्यातनं ट्रॅव्हल करताना थोडासा एक प्रेशर असतं की आपल्याला ह्या बॉर्डरपर्यंत पोहोचायचं आहे किंवा ही सिटी आपल्याला संपवायची आहे. सो इतकं ट्रॅव्हल झाल्यावरती असं सॅटिस्फॅक्शन आहे की मी या सगळ्या कंट्रीज बघितल्या, का असं वाटतं की परत जायला लागेल कुठली वेगळी कंट्री बघायला? कारण जनरली असं यू वुड बी पासिंग थ्रू दिस कंट्रीज ना, असं म्हणजे तिथलं लोकल फूड एक्सपिरियन्स करणं किंवा कल्चर एक्सपिरियन्स करणं किंवा ती सिटी बघणं, अशा ऑपॉर्च्युनिटीज मिळाल्या का नाही? नक्कीच. खूप छान प्रश्न आहे, याबद्दल खूप छान उत्तर देऊ शकतो मी. कारण बाईक राईड करणे हा एक वेगळं सेगमेंट आहे, एक्सप्लोरेशन वेगळं आहे, एक्सपिडिशन वेगळं आहे. तर यामध्ये जेवढं मला शक्य आहे ते मला करायचं होतं. हा जॉनर मी इथं कॅरी करू शकत नाही. ॲक्च्युली मला हेच आवडतं, लोक सिटी कम्प्लीट बघणे, पण बाईक राईडमध्ये ते शक्य होत नाहीये. बाईक राईडमध्ये आपल्याला आपल्या गाडीवरून ते देश बघण्याचा एक आनंद घ्यायचा आहे. बरोबर. आणि त्यातून जे काही उरलंय, आता माझं थोडं आयुष्य पडलेलं आहे, तिथं मी फ्लाईटनं जाईन, रिलॅक्स कॅबमध्ये बसून तिथे हवे त्या गोष्टी करेन. पण आत्ता मला फक्त ॲडव्हेंचर हवं आहे, याच्यामध्ये मला थ्रिल हवं आहे, माझी स्वतःची गाडी मला त्या देशात घेऊन जायचं आहे, जे जे शक्य आहे ते मला तिथे करायचं आहे. यातून बऱ्याच गोष्टी सुटून राहतात. जेव्हा आपल्या हातात हँडल येतो, बाईक असते, तेव्हा हे जग खूप मोठं दिसतं. आणि जेव्हा आपण फ्लाईटने जातो, किंवा आता सपोज फ्रान्सला जायचं आहे आपल्याला, पण काय पॅरिसला जातो, फ्लाईटने उतरतो, आयफेल टॉवर बघतो आणि 2 दिवसात आजूबाजू ठिकाण करून येतो. आपल्यासाठी ते पॅरिस 2 दिवसाचं आहे. करेक्ट. पण जेव्हा आपल्याकडे बाईक असते तेव्हा तिथले माउंटन्स, नेचर, टनेल्स, वॉल्कॅनोज असतील, बीचेस आहेत, पॅरिस आहेत आणि इतर बऱ्याच गोष्टी आहेत, जे काही ठिकाणी इतकी छान शेती आहे, त्या शेतीतून बाईक चालवण्याचा आनंद वेगळा होता, जो की मला आयफेल समोर नसताना मिळाला इतका. तर त्यामुळे बाईक ही सेगमेंट थोडं मला वेगळं वाटतं. नाही, कम्प्लिटली समजू शकतो मी, कारण जेव्हा पण मी बाईकवरती असतो मला पण ते सेम फिलिंग असतं. आणि आत्ता माझा रिसेंट ट्रॅव्हल जो मी अख्खा लॅटिन अमेरिकामध्ये केला, तिथे वॉज अ टोटली डिफरंट एक्सपिरियन्स. कारण तिथे सगळा गल्लीबोळातनं पायी चालवून लोकल्स मला तिकडच्या सगळ्या गोष्टी दाखवत होत्या, तिथले कल्चर एक्सप्लेन करत होते. म्हणजे त्याच्यामुळे दिस एक्सपिरियन्स वॉज टोटली डिफरंट दॅन अ बायकिंग राईड. म्हणून मला हा प्रश्न होता की असं वाटलं की पास करत जस्ट मी कंट्री पास केली आहे का, त्याच्यामध्ये मी काय अनुभव पण घेतले? मी नक्कीच अनुभव घेतला. तिथं मला जे हवं आहे, मला जिथं काय मी मोस्टली मेजर आणि कॅपिटल सिटीज अवॉइड करत होतो रुरल एरियातून. कारण हा ट्रॅव्हल माझा असं नाही की मी टर्कीला पुन्हा जाणार नाही. लंडनला जातानाही माझे 4 ठिकाण ठरले होते, मला इथे जायचं आहे. मी नॅशनल म्युझियम असेल किंवा जिथे कोहिनूर डायमंड ठेवलेला आहे वगैरे, त्या गोष्टी मला नाहीत करायचं. बकिंगहॅम पॅलेस वगैरे ते मी नंतर आयुष्यात 4 वेळा नक्कीच करेन जर मी आत्ता जातो. मला हवं होतं की माझी बाईक घेऊन मी पुन्हा कधी जाऊ शकत नाही, अशा ठिकाणी जायचं होतं. त्यामुळे प्रत्येक कंट्रीतला एक भाग मी कव्हर केला, तर एक दुसरा भाग उरलेला आहे जो मला खुणावतोय, जे शक्य होईल कधीतरी जाणं. तसं बऱ्याच गोष्टीमध्ये आहे. करेक्ट. आणि ॲडव्हेंचर थ्रिलचा आत्ता मगाशी विषय निघाला होता, त्याच्यावर एक मला विचारायचं होतं की जेव्हा टेंटमध्ये वगैरे कॅम्पिंग केलं होतं तेव्हा असे काही स्केरी एक्सपिरियन्सेस आले होते का लोकल्सचे, किंवा असे जे आपण टिपिकली भुरटी लोक म्हणतो तसे काही नक्कीच आले होते. 1-2दा आले होते. एकदा मी टर्कीतून बुल्गारिया म्हणून टर्कीमध्ये एंट्री केली होती. बॉर्डर क्रॉसिंग 4 ते 5 तासाचा एक इव्हेंटच असतो म्हणू शकतो आपण. तर खूप लेट झालं, 10-10:30 वाजले बॉर्डर क्रॉस करायला, प्रोसेस व्हायला. नंतर मी 1 तास गाडी चालवायचं ठरवलं. 11:30 वाजले. टेम्परेचर खूप डाऊन झालं होतं, थंडी होती, ऑक्टोबर एंड आला होता तेव्हा. त्यामुळे म्हटलं आता इथेच कुठे एक ट्रक पार्किंग दिसलं मला. मी ठरवलं की आता जिथं लाईट दिसेल, जिथं ट्रक पार्किंग किंवा काहीतरी जागा मिळेल तिथं थांबायचं. मग एक ट्रक पार्किंग दिसलं. 11:30 पावणे 12 वाजले होते. थंडी खूप होती, टेम्परेचर 6-7 वगैरे असेल. तर मी थांबलो, पाणी केलं, गाडी एक जागा बघितली टेंट लावण्यासाठी, झाडं वगैरे होती थोडीशी आउटसाईड. माझं काम सुरू असताना हे 3 लोक आली तिथे आजूबाजूला. ते ट्रेसपासिंग करत होते अननेसेसरी. मला फील झालं की थोडीशी अननेसेसरी ट्रेसपासिंग करतायत, ते ऑब्झर्व करतायत, बघतायत एकटाच आहे, कोण आहे, कसं आहे. आणि आपलं एक कम्फर्ट झोनमध्ये कोणी एंट्री केलं आपल्याला फील होतं, ते फील झालं मला. मग समजलं की येत आहे, पण मी इग्नोर केलं असं प्रिटेंड केलं. पण ॲक्च्युली बॅक ऑफ द माइंड माझं होतं की आता यांना टॅकल कसं करायचं. मला फ्रॅक्शन ऑफ सेकंड त्यांचं इंटेन्शन मला समजलं होतं की यांचं इंटेन्शन नक्कीच चांगलं नाही आहे, काहीतरी विचित्र आहे. कारण त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून होतं. हे आपल्याला कळायला पाहिजे. ट्रॅव्हलिंगमध्ये हे स्किल डेव्हलप होतं की समोरच्याचं इंटेन्शन आपल्याला इमिजिएट कळता आलं पाहिजे. तर माझं टेंट सेटअपचं काम सुरू असताना बॅक ऑफ द माइंड माझ्या स्क्रिप्ट तयार होती की आता ह्यांना टॅकल कसं करायचं. कंप्लीट केलं माझं. 10 मिनटं लागले असतील. जॅकेट काढणे, नवीन जॅकेट, चप्पल, शूज वगैरे, हे लॅपटॉप आत ठेवणे किंवा पाण्याची बॉटल, हे सगळं केल्यानंतर मी त्यांच्याकडे गेलो. कारण म्हटलं आता माझा पुढचा टास्क सुरू आहे. त्या तिघांना मी पहिला प्रश्न विचारला, इज इट सेफ टू स्टे हिअर. तर इंग्लिशचे प्रॉब्लेम होताच. एकाला थोडं समजलं, त्याने म्हटलं ऑफकोर्स वगैरे काय.
तिथून पुढे मी कम्युनिकेशन स्टार्ट केलं आणि पुढचे 40 मिनिट मी त्यांच्या पाठीमागं होतो. म्हणजे अननेसेसरी क्वेश्चन्स विचारून त्यांना खूप मी हॅरेसमेंट केली होती थोडक्यात, की अननेसेसरी ते त्यांना इच्छा नव्हती बोलायची, कारण कम्युनिकेशन होत नाही, इंग्लिशचा प्रॉब्लेम. तर मी माईक ऑन करून फोर्सफुली बोलत होतो की यू कॅन टॉक हिअर. मग ते बोललं की मला समजलं की मी बोलून त्यांना दाखवत होतो. त्यांना ते आन्सर वाचायची गरज नव्हती, कारण त्यांना इंटरेस्ट नव्हता या कम्युनिकेशनमध्ये. पण मला तिथे त्यांना एक त्रास द्यायचा होता, थोडक्यात माइंड गेम होती, एक सायकोलॉजिकल प्रेशर टाकायचा होता. कारण शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये आपल्याला प्रतापगडचं युद्ध पाहिलं तर आपल्याला सर्वात मोठा मेसेज काय मिळतो की शत्रूच्या मनात पराभव करणे, रानात तो आपोआप होतो. तसं सेम अफजल खानासोबत झालं. तर सेम गोष्ट होती की इथे या तिघांपुढे या परक्या देशामध्ये मी 2 हात तर नाही करू शकत. तर इथे मला काहीतरी असं केलं पाहिजे की जे माझ्याकडे आहे ते यांच्याकडे नसेल. तर तिथे मी ही गेम केली. पुढचे 40 मिनिट मी त्यांच्या मग तुम्ही जवळ गेलो की ते लांब जायचे, कोणी इकडे कोण तिकडे जायचं. मी एकेकाला पुन्हा टार्गेट केलं, एकाकडे जायचं, अननेसरी उभं राहायचं समोर, अतिशय जवळ जायचं. आता 6 फूट हाईट, दिवसभर राईड करून आपल्याला चेहरा आहे ते, आणि थोडंसं आपल्याला इतक्या जवळून माणूस कोण बोलतोय तर एक डिस्कम्फर्ट फील होतो. तो मला त्या समोरच्या व्यक्तीला द्यायचा होता. तर मी खूप जवळ जाऊन क्वेश्चन विचारायचो, हे काय मोबाईलवरती वगैरे असं. मग ते त्यांना डिस्कम्फर्ट तिघांना इंडिव्हिज्युअली झालं. पहिले एकत्र होते, मग मी जवळ गेलो, लांब जायचे. हे एक 35-40 मिनिटाचा इव्हेंट झाल्यानंतर मी कन्फर्म केलं की आता यातलं कोणीही माझ्या टॅनकडे येणार नाही. कारण मला तिथे एक माझा ऑरा क्रिएट करायचा होता की मी तुम्हाला नाही घाबरलेलो आहे, किंवा मला याचा काय फरक नाही पडलेला. मी भारतातून आलो हे मला माहिती आहे, मी घरातून खूप लांब आहे फक्त मला माहिती आहे. पण मी तिथं जर घाबरलो असतो किंवा माझी बॉडी लँग्वेज नाही झाली तर हे नक्कीच तिघांनी मला चेस केलं असतं, रोडवरती लुटलं असतं किंवा गनशॉटवरती. कारण या सिच्युएशनमध्ये माझ्याकडे मॅकबुक, आयफोन, मोबाईल, 2 गोप्रो, 360 कॅमेरा, ड्रोन, पासपोर्ट, कॅश, बाईक इट सेल्फ, हे खूप व्हॅल्युएबल आयटम्स आहेत. आणि असं तुम्ही जसं मगाशी आपलं डिस्कशन झालं की चोरी झाली, पोलीस स्टेशनला गेलो तर ते काय बोलतात, फॉरगेट अबाउट होत राहते, जस्ट मूव्ह ऑन. ही गोष्ट मला माहिती आहे की ह्याच्या पुढे दाद मागायला लोकशाही माझ्या देशात आहे. मी तिथं जाऊन पोलिसांच्या उरावर बसून काम करू शकतो की माझं करून द्या, किंवा तुम्ही शोधा तुमची जबाबदारी. तिथं म्हणू शकत नाही, ते गो बॅक टू युअर लँड, आस्क युअर गव्हर्नमेंट, वी आर नॉट रिस्पॉन्सिबल टू आन्सर यू. हे मला तिथं सगळं मिळू शकतं आन्सर. तर ही गोष्टी होऊ न देणे, ह्यासाठी काय करणे, तरी सुरू न होऊ देणे. तर ह्या गोष्टी कराव्या लागायच्या अशा बऱ्याच ठिकाणी. पण ते कळलं पाहिजे आपल्याला की आपण काय कसं हँडल करायचं आहे. राईट. सो योगेश, एक शेवटचं माझ्या डोक्यामध्ये एक क्युरिओसिटी अजून एक आहे की जेव्हा घरचे म्हणले की नाही असा प्रवास कधी कोणी करत नसतात, किंवा मित्रांनी पण ऍट सम लेवल म्हणले असतात की अरे हा काही बोलतोय, बघू केलं तर असं काय होत नसतं, असं काय होत नसतं वगैरे. सो हे सगळं होता जेव्हा प्रवास संपला आणि वेन यू केम बॅक टू इंडिया, तेव्हा लोकांचं परसेप्शन कसं चेंज झालं? परसेप्शन नक्की वेलकम कसा होता? किंवा वेलकम खूप छान होतं माझं. गोव्यामध्ये असेल किंवा कराड, माझं होमटाऊन कराड म्हणू शकतो, तर कोल्हापूर असेल, कराड असेल, माझी शाळा असेल जिथं मी 10वी पर्यंत केलं स्कूल, तिथून पुण्यामध्ये माझं खूप मोठं सर्कल पुण्यामध्ये आहे. पुण्यामध्ये वेलकमसाठी एक आपला हॉल बुक केला होता, इंद्रधनुष हॉल. तो फुल झाला होता, लोकांना बसायला जागा नव्हती. इतका रिस्पॉन्स आला होता, खूप छान वेलकम केलं होतं मित्रांनी. कारण आपल्यासारखं आपल्याच वयाचं कोणीतरी इतका मोठा प्रवास असेल जो अशक्य समजला जातो, जे करण्यासाठी आपण म्हणतो की लिमिटेड एक क्लास आहे की ज्यांना अफोर्ड होत असेल किंवा ज्यांच्याकडे त्याचं रिसोर्सेस आहेत तेच करू शकतात. तर हे बॅरस कदाचित तुटले गेले असं त्यांना वाटलं असेल. तर मे बी त्यामुळं, किंवा मी बोलताना माझा पूर्ण व्हिडिओज रॉ होते, त्यामध्ये काही एडिटर असेल किंवा जास्त फ्लुएन्सी असेल लँग्वेजबद्दल, तर ती नसल्यामुळे सर्वांना ते आपलेपणा मे बी जाणवलं असेल असं मला फील झालं इथं आल्यानंतर लोकांच्या बोलण्यातून. त्यामुळे खूप छान वेलकम झालं होतं. आणि या प्रश्नाला सांगून आणखी एक मी सांगू शकतो की आपण जे ह्या गोष्टी करतो ॲडव्हेंचर, हे ॲडव्हेंचर असतं कधी आपण रिटर्न येतो तेव्हा. आपण इंडिव्हिज्युअल नाव देतो स्वतःसाठी की मी ॲडव्हेंचर करतोय, पण लोकांसाठी जेव्हा मी घरी येतो तेव्हा ते ॲडव्हेंचर असतं. सपोज मी कुठे ॲक्सिडेंट झाला असता, पडलो असतो, काय हात मोडला असता, माझी गाडी बॉक्समध्ये वरून घरी आणावं लागलं असतं, मला रेस्क्यू करावं लागलं असतं, तर 100% लोक बोलले असते काय गरज होती जायची. करेक्ट. तर ॲडव्हेंचरला ॲडव्हेंचर नाव देण्यासाठी मला सक्सेसफुली रिटर्न येणे ह्याची गरज आहे. करेक्ट. ही एक थिन लाईन आहे, ह्या थिन लाईनवरून आपण चालत पलीकडे पार केलो तर ते ॲडव्हेंचर आहे. त्या थिन लाईनवरून आपण घसरलो तर हे म्हणतात मूर्खपणा आहे. हा कुणी सांगितलं होतं काय कमी काय गरज होती करायची, आम्ही एडे म्हणून घरात बसलोय का. तर ही जे लोक कौतुक करतात त्यातलीच लोक म्हटले असते की बाकीचे काय कोणाकडे बाईक नाहीये का, माहित नसताना कशाला गोष्टी करायच्या. हे होतं, हे येऊ नये यासाठी एक होतं की काही झालं तर आपल्याला घरी जायचं आहे किंवा हे सक्सेस करायचं, दुसरा मार्ग नाहीये. बरोबर. अदरवाईज हा मूर्खपणा ठरेल जे काय आपण करतोय. बरोबर आहे. आणि परसेप्शन काय चेंज झालं की आधी लोक जास्त सिरियसली घेत नव्हती, आता नक्कीच परसेप्शन खूप छान झालं होतं. कारण अचानक नवीन मित्र झालेत सगळेजण. नवीन मित्र तर खूपच झाले. जुने मित्रांना काही होईल न होईल, माझ्या जे क्लोज मध्ये आहेत त्यांना नक्कीच माहित होतं की हा करणार, माझा प्लॅन सुरू आहे, माझा सिरियसनेस त्यांना माहिती होतं. इतर लोकांना माहित होतं की सर्वांचे स्वप्न असतात, याचंही एखादा असेल. परसेप्शन खूप लोकांचं चेंज झालं.
इवन काही लोकांना मी बोललो तर ते बोलले की 50% चान्सेस आहेत तू घरीच जिवंत येण्याचे. तर मी बोललो 50% इट्स गुड नंबर. तर आल्यानंतर लोकांना वाटलं की करू शकतो. आता नेक्स्टला मी काय बोललो तर लोक सिरियसली घेतात किंवा नेक्स्ट एक्सपेडिशनला सपोर्ट होऊ शकतो. तर नक्कीच परसेप्शन चेंज झालेलं आहे लोकांचं. ओके, वंडरफुल, ग्रेट. सो योगेश, मी जे इंट्रोमध्ये म्हणलो ऑल दी अचीवमेंट्स आणि जेवढ्या काही गोष्टी केल्यात, म्हणजे असं मला तरी वाटतं की कुठलाही व्यक्ती त्याच्या एका लाईफटाईममध्ये एवढ्या गोष्टी नाही करू शकत. आणि काय आय डोंट नो व्हॉट एव्हर युअर एज इज, त्या एवढ्या गोष्टी ऑलरेडी करून झाल्यात. तर आता नेक्स्ट काय म्हणजे लाईक आय सेड की अजून काय उरले करायचं, पुढचा प्लॅन म्हणजे कशावरती प्लॅनिंग नक्कीच मी आता सध्या आफ्रिकन कॉन्टिनेंटवरती काम सुरू आहे माझं, की त्यामध्ये कसं करता येईल, जाता येईल, राईड रूट काय घेता येईल किंवा किती दिवस लागतील याच्यावरती सध्या काम सुरू आहे. आणि ते झाल्यानंतर मग पुढचे काय घेऊ एक प्लॅन. जसं मी आधी सांगितलं होतं की मी कोविडमध्ये काम करत असताना 4 वर्षामध्ये इतर बऱ्याच रूटचा अभ्यास केला. आणि एंड ऑफ द डे म्हणू शकतो किंवा एंड ऑफ द लाईफ आपल्याला एक टार्गेट आहे की मला ही जगात जेवढ्या शक्य कंट्री आहेत त्या कंट्रीज आपल्या बाईकवरती फिरता याव्यात, हे एक आयुष्याचं ध्येय धरून चाललो आहे. तर त्यानुसार माझा आत्ता एक टप्पा पार झाला, पुढच्या टप्प्याच्या कामात लागलेलो आहे म्हणू शकतो. त्याला आपण आफ्रिकन कॉन्टिनेंटचा कदाचित माझं सध्या सुरू आहे काम त्यावरती. नाईस. मी पण खूप असं ॲव्हिड बायकर आहे आणि ही अशी एक राईड माझा पण एक ड्रीम होतं. सो मी कदाचित खूप इरिटेट करीन, पाठीमागे लागेल की एक अशी मोठी राईड आपण पण करूयात म्हणून. सो थँक्यू सो मच फॉर बिंग ऑन दिस पॉडकास्ट. आणि जे एकदम कॅन्डिडपणे जे इतक्या ओपनली सगळं जे काय सांगितलं त्याच्याबद्दल सुद्धा थँक्स अ लॉट. आणि खूप ऑडियन्स आर गोणं लव्ह हिअरिंग युअर स्टोरी. आय लव्ड इट. म्हणजे म्हणजे असं माझ्या डोळे एकदम मोठेच होते फुल वेळ की काय काय इन्स्टन्सेस होते आणि काय काय एपिसोड झाले होते. सो अगेन थँक्यू सो मच फॉर बिंग ऑन दिस अँड वी विल कनेक्ट सून. शुअर थँक्यू व्हेरी मच. यस, मोस्ट वेलकम.